नामाचे एकूण 10 ठाय म्हणजे 10 लाभ आपण बघतो आहोत. तत्संबंधित या ठिकाणी संकलित केलेले त्या लाभाच्या संदर्भातल्या लीळा, दृष्टांत आणि वचन याचं विश्लेषण आपण बघतो आहोत. 10 ठायांपैकी 6 ठाय याआधी आपले झालेले आहेत 2 सत्रांमध्ये. आज हे 3रं सत्र आहे. तरी नाम पडते आकाश धरिते केवी, 7वं जो ठाय आहे तो आपण घेतो आहोत. 7वा ठाय आहे नाम पडते आकाश धरी. असं जे स्वामींनी सांगितलेलं आहे तत्संबंधित आपल्याला लीळा जी प्रमाण दिलेली आहे ती आहे ना पहरा संगमी रामाईसाची लीळेचे निन्याय. पहरा संगम या ठिकाणी ही घडलेली जी लीळा आहे रामाईसा यांच्या संदर्भातली त्या लीळेचं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. लीळा आहे उत्तरार्ध 310 क्रमांकाची. रामाई पाठवणी प्रसंगे धर्मार्थी स्वीकार. मग रामाईचा आश्चर्य झाले. म्हणजे या आधीची लीळा आहे की रामाईसानी एक नारळ जो आहे नारळ तो गोळा त्यांनी नारळाचा घासून त्याला होल पाडून त्यातलं पाणी काढून त्याच्यात साखर भरून आणि त्याला त्याचं ते जे काय हे आहे द्वार ते बंद करून ते स्वामींना अर्पण केलं. स्वामींनी सगळ्यांना दाखवलं ते कसलं फळ आहे म्हणून. कुणालाच सांगता येईना कारण ते पहिल्यांदाच बघितलेलं होतं. आणि मग तिथे पाठा होते त्यांना स्वामींनी त्यांच्याकडे पण आलं ते फळ. ते म्हणायला लागले की हे कुठल्या तरी एका वृक्षाचं फळ आहे. आता ते फळ तर आहेच आणि कुठल्या तरी वृक्षाचंच असणार आहे ते, हे तर नक्कीच आहे. म्हणजे एखादं उत्तर कसं द्यायचं की कोणाला विचारलं की बाबा हे वचन कशातलं आहे सूत्रपाठातलं आहे. आता ते अपेक्षित नसतं उत्तर. अपेक्षित उत्तर असतं की आचारातलं आहे की विचारातलं आहे. लीळा कशातली आहे तर लीळा चरित्रातली आहे असं उत्तर नको आहे. स्वामी म्हणतात त्यांना की पाठा म्हणजे अत्यंत सर्वज्ञ. म्हणजे यांना सगळंच माहिती आहे. म्हणजे काही लोकांना एक तो भाग असतो की मला सगळं माहिती आहे किंवा मला सगळं कळतं. त्यांना जर का तुम्ही सांगायला लागले की बाबा हे असं नाही मला माहिती आहे, आधी हे वाक्य असतं. माहिती काही नसतं परंतु मी अज्ञान नाही. मग आपलं ज्ञान सिद्ध करण्यासाठी मग आपण काय काय बोलू किंवा काय काय करू ते सगळं अन्यथा असतं. पाठा यांनी सुद्धा स्वामींनी त्यांना विचारलं यथार्थ उत्तर नाही परंतु काहीतरी उत्तर माझ्याकडनं गेलंच पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी उत्तर दिलं. आणि मग स्वामींनी सगळ्यांना सांगितलं की बाबा हे असा हा नारळ आहे आणि ते जड का आहे कोणीतरी विचारलं तर त्याच्यात साखर भरलेली आहे. आणि मग पुढचा जो प्रसंग आहे त्याच्यामध्ये रामाईसा स्वामींना म्हणतात जी गोसावी मग आपल्या पाशी राहो द्यावे. म्हणजे स्वामींनी काय करावं मला सन्निधानी राहण्याची अनुज्ञा द्यावी, आज्ञा द्यावी. आणि स्वामी काय त्यांना सन्निधानी ठेवायला तयार नाहीत. स्वामी म्हणतात येत कवणाही असो ने दिजे. इथे कुणालाही आम्ही ठेवत नाही. परंतु स्वामींच्या सन्निधानी काय आहेत ना बाईसा आहेत, महादाईसा आहेत. मग स्वामी असं कसं काय बोलतात कुणालाही ठेवत नाही. म्हणजे कुणालाच ठेवत नाही असं नाही. कुणालाच नाही ठेवत म्हणजे स्वामी एकटेच राहतात. कुणालाही ठेवत नाही म्हणजे इथे ठेवत असताना पूर्ण परीक्षा आहे ते सन्निधानाला तो योग्य असला त्यालाच ठेवलं जातं. असं कुणी आलं तर कुणालाही नाही असा त्या शब्दाचा अर्थ आहे. कवणाही असो नेदीजे. मग वशिष्ठ देवाचे म्हणतले. मग रामायसाने बघितलं की स्वामी आपलं काही ऐकत नाही. तर मग त्यांनी कुणाच्या तरी विनंती कुणाच्या तरी द्वारे ती केल्या गेल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला जेव्हा कळतं की देव काय आपलं ऐकणार नाहीयेत. का नाही ऐकणार कारण की आपण तरी कुठे देवाचं ऐकतोय. मग देव पण काय करतात आपलं ऐकत नाही. या ठिकाणी आपण मग कोणाला तरी उभं करतो, कोणाला तरी म्हणतो आमच्या विडा तुम्ही हात लावा. अनेकांचे हात लावतो. का कारण की अनेकांचे हात लागले म्हणजे आजकाल जी ती पद्धत आहे ना
एखादा काहीतरी अर्ज आणि त्याच्या खाली अनेकांच्या सह्या, म्हणजे तेवढ्या सह्या बघून तो समोरचा अधिकारी थोडा दबकतो, एवढ्या सह्या आहेत म्हणजे हे काम केलं पाहिजे. तसं स्वामींना एक ते म्हणजे विडा ठेवणाऱ्याची ती एक हे असते की बाबा अनेक लोकांचे हात लागले की मग परमेश्वर बघत असतील किती लोकांचे हात लागलेले आहेत, मग त्यानुसार ह्याचं काम करायचं की नाही करायचं. म्हणजे एक विनंती आहे, माझ्यातर्फे तुम्ही विनंती करा, कारण माझी विनंती काही देव स्वीकारणार नाहीये. मग कुणातरी अधिकाऱ्यांचा हात असेल, साधूचा हात असेल, मग त्यांच्याकरवी विनंती बोलायला लावू नये, कारण की आपल्याला विनंती हा प्रकार बोलताच येत नाही. आपल्याला फक्त काम करून घ्यायचं आहे, विनंती वगैरे हे आपल्याला माहितीच नाहीये. मग दुसऱ्यांकरवी विनंती करवून घ्यायची. आता ती विनंती आपण अनंत वेळा ऐकलेली असते, तरी पण आपली ती कधी पाठ नसते, आपल्याला कधी म्हणता येत नाही. आपल्याला प्रत्येक वेळी देवाशी संवाद साधण्यासाठी तिसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीचा आधार घ्यावा लागतो, असं होता कामा नये. आज रामायिसा आहेत, रामायिसांना वशिष्ठ देवांची मदत घ्यावी लागली, पण आमचे भटोपास जेव्हा स्वामींच्या सन्निधानी आले राहण्यासाठी, तेव्हा त्यांना कुणाची मदत घ्यावी नाही लागली. ते स्वतः येऊन स्वामींशी बोलले. निळभट्ट भांडेरकर स्वतः स्वामींकडे गेलेले आहेत, मध्यस्थी कुणी नाहीये. बाईसा असतील, बाईसा स्वतः आहेत, कुठे मध्यस्थी नाहीये. म्हणजे जेव्हा तुमची ती योग्यता असते, तुम्हाला स्वतःला जेव्हा विनंती करता येते, त्यावेळी कुठल्याही मध्यस्थीची आवश्यकता नसते आणि मध्यस्थीची आवश्यकता नसावी. या ठिकाणी त्यांनी वशिष्ठ देवांना सांगितलं की वशिष्ठ देव हो, गोसावियाचे विनवा का. तुम्ही स्वामींना काय करा, विनंती करा. स्वामी काय माझी विनंती जी आहे, माझी विनंती जी आहे, स्वामी काही ऐकत नाही आहे. आणि मग तुम्ही स्वामींना विनवा का. मी गोसाव्यांपाशी राहीना, म्हणजे मी स्वामींसोबत, स्वामींच्या सन्निधानी सर्वांच्या सोबत, सर्व भक्तजनांच्या सोबत मला सुद्धा स्वामींच्या सन्निधानी राहण्याची इच्छा आहे. आणि मग वशिष्ठ देवांनी काय केलं, स्वामींकडे ते गेले. स्वामींना त्यांनी विनंती केली, जी ये रामाईचे निकी. आता एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी समोरच्याकडे चांगलं काहीतरी सांगायचं असेल, तर मग ते कशा पद्धतीने सांगितलं जातं या लेळेमध्ये आपण बघतो आहोत. ते रामाईसाबद्दल सांगतात की रामाईसा ही जी व्यक्ती आहे, ही बाई जी आहे, ती निकी आहे, म्हणजे चांगली आहे स्वभावाने वगैरे. श्रेष्ठ म्हणजे प्रतिष्ठित सुद्धा आहे, म्हणजे असं काही चुकीचं काही वर्तन नाही यांचं. संभावनिके म्हणजे द्रव्य पैसा सुद्धा चांगला आहे त्यांच्याकडे, म्हणजे कुठल्याच अर्थाने स्वामींनी यांना नकारू नये. आता सगळ्यात पहिलं जे कारण आहे, निकी आहे म्हणजे चांगली आहे स्वभावाने, हे कारण पुरेसं आहे. ती प्रतिष्ठित आहे आणि ती संभावनिक म्हणजे पैशावाली आहे, हे कारण काय सांगण्याची आवश्यकता नाही. कारण की स्वामींनी सांगितलं की द्रव्य जे आहे, द्रव्य संपत्ती परमेश्वर न पविजे, परमेश्वर त्याच्याने प्राप्त होणार नाही. त्याच्यामुळे परमेश्वराला द्रव्य तुम्ही दाखवून काही त्याचा उपयोग नाही. आपल्याला असं वाटतं की नाही, एवढं द्रव्य ठेवलं की तेवढं द्रव्य ठेवलं की परमेश्वर खुश होते. परंतु काय होतं की आपण त्या जेवढं जास्त द्रव्य ठेवतो ना, त्याच्यापेक्षा जास्त अहंकार त्याच्यावर आपण ठेवत असतो. म्हणजे जी नोट असते ना, ती नारळाखाली नाही दबत, तुमच्या अहंकाराखाली दबलेली असते. आणि मग अशा पद्धतीचं जे काही संभावनिके वगैरे वगैरे हे सांगण्याची काही आवश्यकता नाही, देवाला आपण काही दाखवण्याची सुद्धा गरज नाही. स्वामींनी सांगितलेलं आहे की देवासाठी पैसेवाले होऊ नका. आपल्याला असं वाटतं की देवदेव करायचं म्हणजे पैसेवाला व्हावं लागतं, मग देवदेव होतो. परंतु जेवढे तुम्ही पैसेवाले होता तेवढं तुमचा देवदेव कमी होतो. जेवढं तुम्ही द्रव्यहीन असता तेवढं तुमचा देव तुम्हाला जास्त आठवतो, पदोपदी देव आठवतो त्या व्यक्तीला. मग आता देवासाठी काय झालं पाहिजे, देवासाठी रंका हुवावे, म्हणजे स्वामींनी रंक व्हायला सांगितलेलं आहे. द्रव्य युक्त होणं नाही, रंक तुम्ही होत झालात तर तुम्हाला काहीतरी मिळेल. तुम्ही बघा, एखादा श्रीमंत व्यक्ती जर का तुमच्याकडे भीक मागायला आला तर तुम्ही काय म्हणाला, अहो काय मस्करी करता, तुम्ही एवढे पैसेवाले, तुम्ही कुठे भीक मागता. म्हणजे आपण देतो का त्यांना, नाही देत. आपल्याला वाटेल हे मस्करी करताय. मग कुणाला दिलं जातं, ज्यांच्याकडे नाहीये त्यांना दिलं जातं. दान कोणाला दिलं जातं,
तुम्ही दान देता तर ज्यांच्याकडे नाहीये त्यांना तुम्ही दान देता, ज्यांच्याकडे आहे त्यांना दान देत नाही. मग दान घेण्यासाठी सुद्धा आपली ती रंकवृत्ती असली पाहिजे. आपल्यावर परमेश्वराने कृपा करावी अशा प्रकारची वृत्ती आपली असली पाहिजे. आणि मग हे सर्व गुण सांगितल्यानंतर याची गोसावी राहो द्यावे ही विनंती त्यांनी सुद्धा केली की स्वामींनी यांना आपल्या सन्निधानी ठेवावं. स्वामी त्यांना म्हणतात वशिष्ठ देवांना, वशिष्ठ देव हो येत कवणाही राहो नेदीजे, म्हणजे आम्ही इथे कोणालाही ठेवत नाही. जी जी याची कवणाची आया बंधनी आक्षेपता नाही. ते परत पुढचं सांगतात चौथं की यांना कुठल्याही प्रकारचं प्रापंचिक बंधन नाहीये. आई असेल, नवरा असेल, अजून काय सासू सासरे असतील, अशा कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. आक्षेपता नाही म्हणजे कुणाचा आक्षेप सुद्धा नाहीये की जर का ते स्वामींच्या सन्निधानी राहिले तर कोणी काही आक्षेप सुद्धा घेणार नाही. हे स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र आहेत, विचारांनी, आचारांनी, राहणीमानाने सगळ्या बाबतीमध्ये स्वतंत्र आहेत. तैसे काही वशिष्ठ देव हो. एवढं सगळं सांगितलं. आता तर स्वामींनी त्यांना सन्निधानी ठेवलं पाहिजे होतं. आता बघा आपल्याला या लिळ्यातनं काय घ्यायचं आहे, या सगळ्या जरी गोष्टी आपल्याकडे असल्या, तुम्ही चांगले आहात स्वभावाने, तुम्ही संभावनिके आहात, तुम्ही प्रतिष्ठित आहात आणि सोबतच तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, तुम्ही एकटेच घरी राहता आणि आता तुम्हाला अनुसरण घ्यायचं आहे, मग तुम्ही अशी अपेक्षा ठेवू नका की देव लगेच आपल्याला स्वीकारतील. या सगळ्या जरी गोष्टी असल्या परंतु एक जर का गोष्ट तुमच्याकडे नसेल तर तुमचं ते जे काही त्याग आहे, ते जे काही अनुसरण आहे, तो तसा त्या अर्थाने तो फलद्रूप होणार नाहीये. फक्त तो त्याग होईल परंतु तो अपेक्षित परमेश्वराला जसा आहे तसा होणार नाही. मग स्वामी काय सांगतात, तैसे काही वशिष्ठ देव हो धर्माची चाडा रायाची राणी का नाहीये. म्हणजे धर्माची चाडाच्या निमित्ताने, आवडीच्या निमित्ताने राजाची राणी का येऊ नये. ती जर का येत असेल तर वरी पडते आकाश धरी जाईल. म्हणजे ही तर राणाईचं आहे, परंतु एखाद्या राजाची राणी जरी येत असेल म्हणजे प्रतिष्ठित आहे ती राणी, आणि ती जरी येत असेल, तिला तर सगळ्या पद्धतीची बंधनं आहेत, तिला काय राजा म्हणणार नाही की दीक्षा घेऊन टाका तर तू, तसं होणार नाही. परंतु ती जरी येत असेल तरी वर पडते आकाश धरी जेल. म्हणजे आकाशा एवढं मोठं जरी संकट आलं तरी ते काय केलं जाईल, त्यापासून तिचं रक्षण केलं जाईल. पण कधी जर का धर्माची या चाडा येत असेल तर, आता आपण धर्मासाठी पण येतो, पण धर्माची चाड आहे का, म्हणजे धर्माची आवड आहे का, हे पण परत आपणच आपलं तपासायचं. कुणी वाईट वाटून नाही घ्यायचं. आपणच आपलं तपासायचं की खरोखर आपल्याला चाड आहे, आवड आहे, की फक्त आपण येतोय जातोय का, फक्त देवपूजा फक्त डोक्याला लावतोय, कपाळाला लावतोय, की डोकं विशेषांना लावतो आहे. दोन्ही फरक आहे बरं का. कपाळाला विशेष लावणं, विशेषाला कपाळ लावणं. मग हे कशा पद्धतीने करतोय आपण. स्मरण कोणीतरी फक्त सांगितलंय एवढं स्मरण झालं पाहिजे दिवसभरात म्हणून करतोय, की त्याची आवड आहे आपल्याला. चाड म्हणजे आवड. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपली ही आवड जी आहे ती तपासली पाहिजे. जर का आवड नसेल, काल झालं नामे वेद, आवड नसेल, चाड नसेल, मग ती क्रिया जी ती वृक्ष क्रिया आहे त्याच्यामध्ये ती आवड नाही. म्हणजे एखादी व्यक्ती आहे ती नावडते पाहुणे असतील त्यांना कशा पद्धतीने वाढलं जातं. किती जरी जेवण असलं तरी असं वाटतं यांनी काय खाऊ नये, शिल्लक राहिलं तरी चालेल जेवण. परंतु एखाद्या वेळेस जर का आवडते पाहुणे असतील, कोणी अधिकरण आलेले आहेत, साधू मंडळी आलेले आहेत, तर मग आपल्याला असं वाटतं का नाही यांनी अधिकाधिक भोजन आपल्याकडनं स्वीकारावं, अधिकाधिक सेवा स्वीकारावी. म्हणजे आपलं समाधानच होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी आवडी आहे तिथे कमी जरी असेल तुमच्याकडे तरी तुमचं जे आवडी आहे ती अधिक वाढायला तुम्हाला भाग पाडते. आणि जिथे आवडी नाहीये त्या ठिकाणी तुम्ही लगेच हात आखडता घेता. जसं चक्रपाणी महाराजांना भोजन वाढत असताना ब्राह्मणाची आवडी चांगली आहे, परंतु त्याची पत्नी जी आहे तिची आवडी नाहीये. 1000 लोकांचं जेवण बनवलेलं आहे, परंतु तिचं काय वाढताना हात आखडतोय. कशासाठी आखडत असेल,
500 लोकांचं तर यांनीच खाल्लं. अजून परत 1000 लोक जर का अजून बोलवले जेवायला तर मग परत त्यांचं जेवण कोण बनवेल, काय बनवेल, अनेक काळज्या त्या ठिकाणी असतात. परंतु दैवराटीचं कार्य करताना, ईश्वराचं कार्य करताना कुठल्याही प्रकारची काळजी अशी बाळगू नये. तुम्हाला तुमचा हेतू जर का शुद्ध असेल तर तुम्ही जेवढं काय भोजन बनवलेलं आहे ते पुरवठा म्हणून असणार आहे. ते संपणार नाही, ते कमी पडणार नाही, ते तुमची फजिती होणार नाही, त्याच्यामध्ये ते पूर्ण व्यवस्थित होणार आहे. परंतु हे सर्व क्रिया करत असताना आवडी असणं खूप गरजेचं आहे. स्वामी म्हणतात की परिधर्माची चाड नाही, म्हणजे राणाईसांना फक्त राहायचं आहे सन्निधानी का बाकीचे लोक आहेत, बाकीच्या लोकांचं नाव निघतं आहे, त्यांची प्रतिष्ठा होते आहे, त्यांचं भलं होत आहे, तर मग ते एक मनामध्ये असतं की माझं सुद्धा नाव होईल, माझं सुद्धा प्रतिष्ठा होईल, या कारणे त्या ठिकाणी राहण्याची इच्छा आहे. बाकी जी आवड असली पाहिजे ती आवड म्हणून नाहीये. आपण कधी कधी अभ्यास करतो ना, तो आपल्या भल्यासाठी नाही करत, आपल्याला मोक्ष मिळेल म्हणून नाही करत. आपण ह्याच्यासाठी करतो की माझ्या पुढे हा अमका गेला आणि त्याच्या पुढे मला जायचं, मला त्याच्यापेक्षा पुढे जायचंय, मला त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करायचा आहे. हा हेतू मनामध्ये धरून जर का तुम्ही केलं तर त्या अभ्यासाची चाड नाहीये, आवड नाहीये. फक्त काय आहे, स्पर्धा आहे त्याच्यामध्ये. तर ती स्पर्धा असू नये. आपल्याकडे आवड असली तर मग त्याचा फायदा होत असतो. आणि म्हणून स्वामी म्हणतात की परिधर्माची चाड नाही, मग गोसावी आदंडीनाथाची गोष्टी सांगितली. आदंडीनाथाची गोष्टी सांगितली. एका राजाच्या ह्याच्यामध्ये बगीच्यामध्ये, त्या विभागामध्ये पूर्ण झाडं बिडं तिकडे फुलांची फळांची सगळी आहेत. आणि ते सगळं दुष्काळामुळे काय झालेलं आहे की पाऊस पडलेला नाही, तर त्या झाडांना फुलं नाहीत किंवा हे नाहीये, फळं नाहीयेत काही. आणि त्यामध्ये आदंडीनाथ जे आहेत त्या बगीच्यामध्ये, त्या वनराईमध्ये ते आले तपश्चर्येला. आणि आल्या काय झालं की त्या पूर्ण वनराईचा कायापालट झाला आणि त्याला फळं फुलांनी बहर आला. ज्या मोसमामध्ये जी फळं असावीत ती तर होतीच, पण ज्या पुढच्या मोसमाची, म्हणजे सगळ्या मोसमाची फळं आत्ताच त्या ठिकाणी त्या झाडाला लागली. मग ती राणीच्या ज्या दास्या होत्या त्या फळं वगैरे घेऊन यायच्या, फुलं घेऊन यायच्या. तर राणी म्हणायच्या, अरे ह्या मोसममध्ये हे फुल कसं काय, हे फळ कसं काय. ते म्हणे काय माहिती, आपली वनराई एकदम भरलेली आहे, कोणीतरी साधू तिकडे तपश्चर्या करायला आलेले आहेत. राणी त्यांना भेटायला गेली आणि तिला सुद्धा ते सगळं बघून आश्चर्य वाटलं आणि प्रतीती आली की बाबा यांच्यामुळे ती वनराई भरलेली आहे, म्हणजे हे कोणतरी सामर्थ्यवंत आहेत. मग राणीने काय केलं, त्यांचा उपदेश घेतला आणि त्यांची ती शिकीन झाली. राजा जो होता क्षेपणिक होता, जैन धर्मीय होता, आणि राणी जी आहे ती आगमिक याची झाली. आणि मग राजाचे जे गुरु होते ते राजाशी थोडेसे रागावले, राजावर अप्रसन्न झाले आणि त्याला म्हणायला लागले, हे काय, एकाच घरामध्ये 2 देव आहे, तू वेगळी भक्ती करतो आणि तुझी पत्नी वेगळी भक्ती करते. तो म्हणे नाही, आमची दोघांची एकच भक्ती आहे. ते म्हणे नाही, तुझी जी पत्नी आहे राणी ती आमच्या एका आगमिकाची भक्ती करते. आणि मग राजाने तो तपास काढला आणि खरोखर तेच होतं, तसंच होतं. मग राजाने सांगितलं की उद्यापासून त्यांच्या दर्शनाला जायचं नाही अजिबात, जर का गेलीस तर मग तुझी खैर नाही. आणि राजाने पदोपदी सैनिक ठेवले आणि सांगितलं की जर का ती पूजा करायला बाहेर पडली सरळ तिला मारून टाकायचं, राणीला. एवढं धर्माभिमान. आणि मग दुसऱ्या दिवशी आता कसं काय करायचं, राजाने सगळं असं बंदोबस्त करून ठेवलेला. राणीला आता जायचं सुद्धा आहे आणि जाता सुद्धा येत नाही. तिने दासीला पाठवलं गुरुकडे, आदंडीनाथाकडे. आणि आदंडीनाथाला त्यांनी ती समस्या सांगितली. त्यांनी सांगितलं की त्यांना यायचं असेल तर येऊ द्या, काही होणार नाही. आदंडीनाथाने राणीकडे निरोप पाठवला दासीजवळ. आणि लगेच राणीने तयारी केली, गुरुवर विश्वास, आणि त्यांनी लगेच तयारी केली पूजेची आणि ती निघाली, गेली, पूजन करून आली. नंतर थोड्या वेळाने राज्यकारभार सगळं आटपून आला आणि त्यांनी राजाने राणीला मुद्दामून विचारलं की काय मग आले का आज गुरुला भेटून. ती म्हणे हो आत्ताच आली. ते म्हणे काही खोटं सांगता. म्हणे नाही आत्ताच आली, तुम्ही आमच्या सैनिक ठेवलेले आहेत, आमच्या ठिकाणी इतके सैनिक, आमचे सैनिक, तमके सैनिक, हे सगळे बघून आले ती. आणि मग राजाला एकदम हे झालं, एवढा बंदोबस्त असताना
राणीचा वध करायचा अशी सूचना दिलेली असताना सैनिकांनी माझ्या आज्ञेचा भंग केला आणि म्हणून तो सैनिकांना जाऊन तो सगळी त्यांची हे घेतो. तेव्हा तो सैनिक त्यांना म्हणतात की बाबा ती राणी आली, आम्ही बघितलं, आम्ही शस्त्र उचललं, हात उचलला, पण आमचा हात खाली झाला नाही परत. म्हणजे ते जे गुरु आहेत ते गुरु कसे आहेत, सामर्थ्यवंत आहेत. त्यांच्या भेटीसाठी त्या राणीला जायचं आहे, जाण्याची आवड आहे. आणि मग त्या सामर्थ्यवंत त्या व्यक्तीने काय केलेलं आहे, त्या राणीचं संरक्षण केलेलं आहे. कुणी केलेलं आहे, एका सामान्य जीवाने. त्या जीवाकडे कुठल्या तरी एक शक्ती आहे, कुठल्या तरी देवतेची सामर्थ्य आहे, आगमाचं सामर्थ्य आहे. आणि त्या जोरावर तो जर का तो तिचं सहाय्यता करू शकतो, रक्षण करू शकतो, तर सर्व शक्ती कुणाच्या अधीन आहेत, परमेश्वराच्या अधीन आहेत. मग आत्ता आपण घाबरलं पाहिजे का? जसं आपण बघतो की अरे एक 10,000 रुपये कमवणारा व्यक्ती जर का गाडी घेऊ शकतो, आपल्याला तर 50,000 रुपये पगार आहे, लगेच आपण तुलना करतो की नाही? तसं जर का एका देवतेची शक्ती ज्याच्या अधीन आहे ती व्यक्ती जर का एवढं रक्षण करू शकते आपल्या शिकिनीचं, शिष्याचं, तर सर्व शक्ती ज्यांच्या अधीन आहेत ते काय नाही करू शकत, सर्व काय करू शकतात. परंतु आपला विश्वास आणि आपली आवड या दोन गोष्टी आपल्याकडे नाहीत. कालचा विषय आपला सलग आहे की विश्वास आणि आवड या दोन गोष्टी तुमच्याकडे असल्या मग तुम्हाला बाकी कशाची आवश्यकता नाही. ईश्वराने सांगितल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बरोबर साध्य होणार आहेत. आणि मग स्वामींनी ती आदंडीनाथाची गोष्ट सांगितली ही. आणि मग स्वामी म्हणतात, तैसे की वचिष्ठ देव हो, प्राकृता मनुष्याचा ठाई जरी येतुले सामर्थ्य, तरी काही येथे येतुले आहे पुरते नाही. म्हणजे सामान्य व्यक्तीकडे जर का एवढं सामर्थ्य जर का आहे, तर एवढं सुद्धा सामर्थ्य आमच्याकडे नाही का? परिधर्माची चाड नाही, परंतु आम्ही सहाय्य का नाही करू शकत? कारण की समोरच्या व्यक्तीला आवड नाहीये. आवड असेल तर परमेश्वर काय करणार आहेत? त्या ठिकाणी स्वामी सांगतात नाथोबासांना आणि भटोबासांना, तेव्हा नदीला पूर आलेला आहे, पलीकडे जाल का तुम्ही? ते म्हणाले हो, कारण की देवाने काहीतरी आज्ञा करावी आणि ती आम्ही पाळावी. ही एक आवड नाथोबासांना आणि भटोबासांना आहे. नाथोबासांना स्वामी सांगतात की काय आलेलं आहे बघा. मग ते जाऊन बघतात तर मोठा साप आलेला असतो, महागजेंद्र सर्प. ते बघून घाबरतात. ते म्हणे असा साप आम्ही काही देखिलाची नाही. स्वामी म्हणतात जा पकडा. आता ज्या सापाला बघून ते घाबरलेले तो साप पकडतील का ते? पण स्वामींनी सांगितलं जा पकडा, लगेच गेले पकडायला. स्वामी तर थांबा. ते म्हणतात जीजी पकडतो. ते म्हणतात स्वामी तर नाही, झाले नव्हे, आवड आहे त्याच्यामध्ये. स्वामींनी जे जे काही सेवा सांगितलेली नाथोबासांना भटोबासांना ती करण्यामध्ये त्यांची ती आवड आहे. जेव्हा ते श्राद्ध भोजन अपराधे स्वामींनी आतमध्ये घेतलं नाही, बाईसांनी विनंती केली, मग आतमध्ये घेतलं आणि मग स्वामींनी त्यांची चूक त्यांना सांगितली. तेव्हा दोघांनी सुद्धा विनम्रपणे सांगितलं की देवा या संदर्भामध्ये काय शिक्षा असेल ती आम्हाला द्या. आणि आपण काय बोलतो, आमचे दोष जे आहेत ते पोटात घाला, म्हणजे आम्हाला दाखवू नका आणि तुम्ही बघू नका, त्याची शिक्षा पण नको, फाईल बंद करून टाका ती. अशाने काही उपयोग होत नसतो बरं का. तुमचा दोष लपवणे, जसं आई असेल ती मुलाचा दोष लपवत असेल तर हे मुलासाठी आणि त्या परिवारासाठी अत्यंत धोकादायक आहे. वेळीच ती चूक जी आहे ती स्पष्ट करून ती काय केली पाहिजे, नष्ट केली पाहिजे, नाश केला पाहिजे. आमच्या स्वामींनी भटोबास असतील यांच्या संदर्भामध्ये कधीही चुकी जी आहे त्या चुकीला माफ केलेलं नाहीये. जी चुकी आहे त्या चुकीच्या संदर्भात त्यांना शिक्षा केली, त्यांना विधी घडवला, त्यांना योग्य केलं आणि तो दोष त्यांचा नासून टाकला. तुम्हाला एखादा चांगला जर का पदार्थ घडवायचा असेल तर त्यातले सगळे दोष जे आहेत ते तुम्हाला काढून टाकावे लागतात. तांदूळ चांगला बनवायचा आहे त्यातले खडे काढून टाकावे लागतात. त्याचं जे काही हे असेल धुतल्यानंतर त्याचं जे काही खराब पाणी असेल ते तुम्हाला काढून टाकावं लागतं. जर का ते तुम्ही उपयोगामध्ये आणलं तर तो पदार्थ बिघडू शकतो, ती व्यक्ती बिघडू शकते आणि त्याचा धर्म बिघडू शकतो, पुढील सर्व कार्य त्याचं बिघडू शकतं. आणि म्हणून स्वामींनी इथे काय केलेलं आहे की ज्यांची चाड आहे, ज्यांना चाड आहे त्यांना स्वामींनी काय केलेलं आहे, वाचवलेलं आहे.
नाथोबा तर गेले पोहण्यासाठी, परंतु एक विशिष्ट वेळाने मागे परत येताना मध्येच त्यांचा दम तुटलेला आहे आणि ते व्हायला लागले. डोमेक्रांती वेळ आहे, शिन्नस्थळीच्या समोरचा विभाग, आणि नाथोबा व्हायला लागले. बाईसा ज्या आहेत त्या स्वामींना विनंती करतात की देविका दास मंडळीक हा बुडालाजी वाहतो आहे. बाईसा ओरडता आहेत आणि स्वामी थडिया थडिया असे धावत डीजे केले. ते एक स्थान आहे आणि जिथून पोहायला सांगितलं, आणि ते एक स्थान आहे जिथे स्वामी धावत धावत तिथपर्यंत गेले, डीजे करतात आणि स्वामी नाथोबासांना सांगतात मंडळिका येथची मा, पाय टेकवा, टेकवा पाय. आता खरोखर तिथे खोल असतं आणि स्वामी पाय टेकवायला सांगतात, पण ज्यावेळेस तिथे पाय टेकवल्या जातो त्यावेळेस तिथे फक्त गुडघाभर पाणी असतं, लगेच साह्य होतं. हे आहे, चाड असेल तर काय होणार आहे, परमेश्वर साह्य करतील. जर का चाड नसेल तर मग आपल्याला साह्य होईलच असं नाही. जर का एखादं चांगलं तुम्ही कार्य करतायत आणि जर का तुम्हाला अडचणी येत असतील तर समजा तुमची आवड ही थोडीशी कुठेतरी कमी पडते आहे. मग त्यामध्ये देवाला दोष देण्यापेक्षा आपण काय करायचं आहे, आवडीतला दोष काढूया. आपल्या आवडीमध्ये ती आवडी पूर्ण होण्यासाठी जो काही दोष अडथळारूप होतो आहे, पूर्ण होऊ नये म्हणून, तर तो दोष काढा त्या आवडीतला आणि ती आवडी काय करा, पूर्ण करा. तर नक्कीच तुम्हाला साह्य झाल्या वाचून राहणार नाही. आणि मग स्वामी म्हणतात की परिधर्माची चाड नाही, मग गोसावी त्याची राहोने तिची. आणि म्हणून मग स्वामींनी काय त्यांना सन्निधाने राहू दिलं नाही. ही लीळा आपण बघितली की पेहरा संगमी रामायसाची आहे, लीळेची न्याय. आता याला दृष्टांताचं प्रमाण कुठलं देतात, न तेची केवी ना दंदियाचे नि दृष्टांते. दंदिया म्हणजे एक व्यक्ती आहे, त्यांनी काय केलेलं आहे, जगाचं दंड म्हणजे जगाचं वैरत्व पत्करून ठेवलेलं आहे. असे काही लोक असतात की जे एकटे जरी असले, त्यांच्याकडे काही शस्त्र नाही, काय अस्त्र नाही, काय नाही, परंतु त्यांच्याकडे असं तोंड असतं की त्या तोंडाच्या माध्यमातून ते अनेकांशी वैर जोडून घेतात. ते जर का अमक्याला भेटले की ते म्हणतात ते तमके तुमच्याबद्दल तसे बोलत होते बरं का. ते तमक्याला भेटले की म्हणतात आमके तुमच्याबद्दल असे बोलत होते. आणि कुठे ना कुठे आमकेनी तमके दोघं जण भेटतात आणि मग त्याच्याबद्दल तो विषय निघतो आणि ते विषय होतो, सगळं माहिती पडतं. स्वामींनी याचं उत्तर सांगून ठेवलं की ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय. तुम्ही कुठेही बोला, एवढंच काय तर तुम्ही आपलं दरवाजा लावून एकटेच जरी काहीतरी बोललात ना तरी ते लोकांपर्यंत कधी ना कधी पोहोचणारच आहे. म्हणून त्यापेक्षा कुणाविषयी वाईट बोलू नका, कोणाकडे कुणाची निंदा करू नका, काही उपयोग नसतो याचा. आपल्याला असं वाटतं की बाबा आपण तर यांच्या माघारी यांची निंदा केलेली आहे, यांच्याबद्दल बोललेलो आहोत, परंतु ते कुठे ना कुठे जाऊन ते बोलतात दुनिया कशी आहे, गोल आहे. ते कुठे ना कुठे येऊन ते भेटतं, बरोबर कळतं. आता जर का ते 5 वर्षांनी कळेल, 10 वर्षांनी कळेल, कधी ना कधी ते कळणारच आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने वैरत्व जोडल्या जातात. आणि ते एका दोघांशी नसतं. जेवढ्या लोकांना आपण भेटतो तेवढ्या लोकांना इतर लोकांविषयी निंदा आणि तेवढ्या लोकांचं वैर आपण जोडून घेत असतो. असा हा व्यक्ती आहे की अनेक कार्य करून त्यांनी काय केलं, जगाचं दंड सगळं वैरत्व जोडून घेतलेलं आहे. आणि मग सगळेजण याच्या मागे लागले की ह्याला आता दाखवायचं, त्याला मारून टाकायचं असं म्हणून त्याच्या सगळे मागे लागलेले आहेत. तो एका प्रतिष्ठित चांगल्या व्यक्तीच्या तो काय जातो, सदर्थ जो समर्थ आहे तिथे त्याच्या शरण जातो की असं आहे, मला हे लोक मारायला टाकलेले आहेत, मग आपण काय करा, मला मदत करा, मला आश्रय द्या वगैरे वगैरे गया वया तो करतो. आणि मग तो काय करतो, स्वतःच्या आश्रयाला ठेवतो, काय ह्याचं काम असेल वगैरे. मग याला सांगायचं की आमका आमका हे काम आहे. मग त्याच्यासोबत 2 रक्षक, त्याला काय म्हणतात आता, तसे त्याच्यासोबत ते पाठवायचे. म्हणजे त्याला कोणी काय करणार नाही. का नाही करणार, कारण की ह्याच्यासोबत जे 2 लोक आहेत ती अमक्या टमक्याची आहेत. उद्या जर का आपण याला काही केलं तर आपलं परिवार मारल्या जाईल, काय आपल्याला दुखापत होईल. म्हणून त्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या 2 लोकांसोबत असल्यामुळे ते बाकीचे जे लोक आहेत त्याचे वैरी
ते त्याला काही करत नाहीत, परंतु त्याच्यावर ते नजर ठेवून असतात कधी हा एकटा भेटतो आपल्याला. ज्या दिवशी तो त्यांना एकटा भेटेल तेव्हा ते काय करतील, त्याला ते पकडतील, मारतील, पोट पाडतील आणि त्याच्यात दगड भरतील. म्हणजे एवढा राग त्याच्याबद्दल लोकांच्या हे दृष्टांत झालेलं आहे बरं का. तर मग अशा पद्धतीने हे वैरत्व जोडून ठेवलेलं आहे. तेची केवी ना सर्वज्ञे म्हणितले, धर्माची साडा रायाची राणी कानयवरी पडते आकाश धरी, जेल म्हणून नाम परी पडते आकाश धरी. या 7व्या ठायाला आपण ह्या लीळा दृष्टांत आणि वचनाचं प्रमाण या ठिकाणी बघितलेलं आहे. तसं दंदियाची आणि दृष्टांत या जीवाने काय केलेलं आहे, अनेक लोकांचं कर्म, अनेक लोकांशी जे काही कर्म आहे ते आपण जोडून ठेवलेलं आहे. आपल्याला असं काय वाटतं की बाबा आपण इथे बोललो यांच्याकडे, आता ते गेले लांब, आपण गेलो लांब, आता काही संपर्क नाही, संपला विषय. परंतु तसं नसतं. ज्या दिवशी तुम्ही मानसिक काहीतरी करताना क्रिया, त्या दिवशी ते अमक्या टमक्या देवतेशी तुमचं कर्म बांधलं जातं. मग तुम्ही जेव्हा वाच्यता करता त्यावेळेस ते अनारब्ध कर्म होतं. आणि जर का मानसिक आगंतुक कर्म झालं आणि त्याचं अनारब्ध झालं तर त्याचं प्रारब्ध हे होणारच आहे. आपल्याला आपण काय केलेलं आहे की त्या गोष्टी अर्धवट आणून त्या सोडून दिलेल्या आहेत आणि ते कधी ना कधी ते पूर्ण होणारच आहेत. जसं ते हे असतो, फटाका असतो, त्याला काय केलं जातं, त्याला पेटवलं जातं आणि आपण लांब जाऊन उभं राहतो. तो लगेच नाही फुटत, म्हणजे तो फुटायला कमीत कमी 2 सेकंड लागतात, बरोबर आहे. मग तेवढ्या वेळात म्हणजे ती वात एकदा लावली म्हणजे निश्चित आहे की तो फटाका कधीतरी फुटणार आहेच आहे, नाही असं नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही काय केलेलं आहे, मानसिक केलं म्हणजे ती वात जी आहे ती पेटवलेली आहे. त्याचं सगळे त्याच्यातनं जे काही आगीचे जे काही हे निघतात, ठिणग्या निघतात, म्हणजे ते अनारब्ध सुरू झालेलं आहे. आणि फटाका फुटणार म्हणजे त्याचं प्रारब्ध झालं आणि ते प्रारब्ध होणारच आहे. कधी कधी फटाका तरी असा असतो की वात पेटून जाते पण फटाका फुटत नाही. परंतु मानसिक आणि वाचिक कर्माचं तसं नाहीये, ते होणारच आहे. म्हणून तुम्ही असं समजू नका की तुम्ही बोलले, कोणाला कळलं नाही, काही नाही, आणि ज्यांच्याकडे बोललो ती व्यक्ती पण मेली म्हणजे आता देशांतर येण्याचा काही प्रश्नच नाहीये. परंतु तुम्ही मानसिक आणि वाचिक करून ठेवलेलं आहे. तुम्ही कोणाविषयी मानसिक वाचिक करताय हे पण लक्षात घ्या. तुम्ही प्राण्यांविषयी करताय, झाडांविषयी करताय, सामान्य व्यक्तींविषयी करतायत, कर्मराठीतल्या व्यक्तीविषयी करतायत, कर्मराठीतल्या साधकाविषयी करतायत, कर्मराठीतल्या सिद्ध साधकाविषयी करताय, कुणाविषयी तुम्ही करत असाल. आणि दैवराठीमध्ये परत तुम्ही काही कोणाबद्दल वाईट साईट काय बोलत असाल, कुणाची निंदा करत असाल, तर मग तर अजून कठीण गोष्ट आहे. स्वामींनी सांगितलं मुंगी विरून चिंतावे. स्वामींनी तिथेच सांगितलंय तुम्हाला. कारण की मुंगी ही असा प्राणी आहे ज्याच्याबद्दल कुणाचंही मत चांगलं नाहीये बरं का. असं आहे की बरं झालं आमच्याकडे मुंग्या लागल्या का, असं असतं कधीच नाही. आपण मासे पाळतो, आपण म्हणजे जे कोणी पाळतात, मासे आणून ठेवतात, कुत्रे आणून ठेवतात, मांजरी आणून ठेवतात, काही लोक वाघही पाळतात, सगळे प्राणी, काही आता कासव पण आणायला लागले घरामध्ये. परंतु कोणी मुंग्या पाळलेल्या आहेत का? किंवा मुंग्या आल्या की बरं वाटतं का लोकांना? कुठेही तुम्ही मुंगी बघा, लगेच तुम्हाला असं ते कपाळाला आडीच येते की अरे म्हणजे मुंग्या कसं काय आल्या. म्हणजे मुंगी ही अशी प्राणी आहे की ज्याच्याबद्दल वैरत्व चिंतल्या जातं. स्वामींनी सांगितलं तिच्याबद्दल आधी वैरत्व चिंतन बंद करा. मोक्षाला यायचंय का? जर का मुंगीचा विचार स्वामी करता आहेत तर मग दैवराटीच्या एखाद्या व्यक्तीविषयी, साधूविषयी, वासनिकाविषयी, उपदेशाविषयी, नामधारकाविषयी आपण कदापिही जर का अशा वाईट पद्धतीची वाच्यता केली, चिंतन केलं, तर काय होणार आहे, त्याची नित्य नरकाकडे चाल जाते. अर्थातच मुंगीपासूनच सुरुवात होते त्याची. मुंगी, मग मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, मग पक्षी, मग पशु, असं वाढत वाढत ती वेल जाते. मग मनुष्य, मग सिद्धसाधक मनुष्य, मग दैवराटीचा दर्शनीया, वेदवंत, बोधवंत, ज्ञानिया, अनुसरला, भक्त आणि मग ईश्वरापर्यंत अशी ती चाल जात असते. आणि म्हणून
अशा पद्धतीचं जे काही दंड जे आहेत, म्हणजे अशा पद्धतीचे जे वैर आहे, कर्म जे आहे, ते आपण जोडून घेतलेले आहेत मनुष्याशी आणि त्याच्या अभिमानिनी देवतेंशी. आता त्या ज्या देवता आहेत त्या देवता सगळी नोंद ठेवतात आणि जेव्हा केव्हा मग योग येईल त्यावेळेस आपल्याकडनं ते प्रारब्ध होतं. बरोबर. म्हणजे मला असा प्रश्न पडायचा आधी की काय लोकलमधनं वगैरे येताना असं असतं की कोणाचा कोणाला नुसता हात जरी लागला तरी भांडण होतं. आता त्याचा काय हात खाली पडला का धक्का लागून? हात तिथेच आहे, फक्त थोडा धक्का लागला आणि भांडण होतं. का बरं? कारण की त्यांचं मानसिके कुठेतरी झालेलं आहे. वाचिके बाकी आहे तर वाचिके आत्ता झालं, काही कारण नसताना वाचिके, पण त्याचं कारण झालेलं आहे मागे मानसिके. किंवा मग कधी कधी लगेच तिथे मारामारी होते. काय होतं, कालच्या पेपरला होतं शुक्रवारच्या, की कुणीतरी कुणाकडे ते प्लॅस्टिकची पिशवी मागितली दुकानात आणि मग त्यांची मारामारी झाली प्लॅस्टिकच्या पिशवीवरून. म्हणजे हे काय आहे? मी काल ते बातमी वाचली, म्हटलं अरे हे ह्याच्या मागे काय आहे? मानसिक वाचिक यांचं आधीच झालेलं आहे किंवा मानसिक झालेलं आहे. आत्ता वाचिक आणि शारीरिक लगेच होऊन गेलं, काहीतरी अमृतुमरी झाली त्यांची आणि लगेच त्यांनी दुकानदारांनी त्याला काठीने मारलं. म्हणजे काय झालं? हे प्रारब्ध पण होऊन गेलं तिकडे. हे काय आहे? अशा पद्धतीने जे आपण बी लावून ठेवलेलं आहे ते अंकुरित होणार आणि त्याला फळही लागणार आहेत. आणि म्हणून परमेश्वर काय करतात? या सगळ्या बंधनातून तुम्हाला मुक्त करू शकतात परमेश्वर. आमच्या शांताबाईसांची कर्म अशी होती की जी अजिबात नाचल्या जात नव्हती, परंतु आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, त्यांची आवड बघून, त्यांचं समर्पण बघून निश्चित केलेलं आहे की आता त्यांची सगळी कर्म नाचायची. आणि स्वामी सांगतात की त्यांची जी कर्म जळत नव्हती ते येथूनही आम्ही काय केलेली, जाळून टाकली, नासून टाकलेली आहे ती कर्म. तर परमेश्वर काय करतात? आपल्याला अशा पद्धतीने मुक्त करू शकतात. परंतु त्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की तो जर का त्या व्यक्तीने सांगितलेल्या कामासाठी जात असेल आणि त्याच्यासोबत त्याची लोक असतील तर ते लोक, बाकीचे लोक त्याला हात लावू शकत नाही. परंतु हा त्याच्या जर का मनानेच निघाला, सोबतीने ईश्वराने सांगितलेला विधी जर का तुम्ही करत असाल तर तुम्हाला सहाय्य होईल. तुम्ही तुमच्याच मनाचे विधी तयार करताय. आपल्याला म्हणजे हेच भान नाही की आपण विधी कुठले करतोय. विधी करत असताना हे खरोखर इकडून आलेले आहेत का, देवाने सांगितले का कुठून आलेले आहेत, याची सगळी शहानिशा आपण केली पाहिजे. सगळ्या वस्तू घेताना आपण गॅरंटी वॉरंटी सगळं बघतो, सगळं वाचतो, अख्खा बॉक्स वाचून काढतो तो याच्यात काय लिहिलेलं आहे का काय. परंतु एखादा विधी घेत असताना आपण कुठलाही सूत्रपाठ वाचत नाही, लीळाचरित्र वाचत नाही, स्मृतिस्थळ वाचत नाही. असं जर का तुम्ही तुमच्या मनानेच विधी तयार केले आणि मनानेच जर का ते करायला लागले तर देवता सोडतील का तुम्हाला? नाही सोडणार. कारण की तुम्ही आता विधीमध्ये नाहीत हे नक्की आहे. आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आवडयुक्त जर का तुम्ही असाल तर निश्चित परमेश्वरांना जी काही आज्ञा आहे ते आज्ञेचं पालन तुम्ही कराल. आणि आज्ञेचं पालन जेव्हा असेल आवडीपूर्वक त्यावेळेस नक्कीच परमेश्वर आपल्याला संविधान देतील. हा 7वा अध्याय आपण बघितलेला आहे. पुढील 8वा अध्याय जो आहे तो आहे नाम येते विघ्न हरी किंवा विघ्न सारी. तरी नाम येते विघ्न हरी ते केवी. म्हणजे याला आता लीळेचं प्रमाण आपल्याला पाहिजे की नामाने येणारं विघ्न टळल्या जातं. आता हे आपल्याला माहिती नसतं बरं का. मी काल सांगितलं तुम्हाला की कधी कधी विघ्न येणार आहे परंतु तुम्हाला त्याचा पत्ताही नसतो आणि ते तिकडच्या तिकडेच ते विघ्न निघून जातं. परमेश्वर तिकडच्या तिकडे ते पार करतात आणि तुम्हाला असं वाटतं काहीच नाही बाबा, काहीच नाही. आपल्याला असं वाटतं की बाबा कालही पाऊस नाही आणि आजही पाऊस नाही, पण तुम्हाला नाही माहिती की तुमच्या जिकडे आसपास सगळीकडे पाऊस चालू आहे, नेमका इथेच पाऊस चालू नसेल कदाचित. उद्यापासून पाऊस सुरू होऊन जाईल. मग तुम्हाला कळणार आहे म्हणजे 2 दिवस पाऊस नाही आला म्हणजे नाम येते विघ्न, म्हणजे येणारं विघ्न जे आहे पाऊस रूपी असेल तर ते आधीच तिकडे थांबवल्या गेलेलं आहे. अशी अनेक घटना आपल्या जीवनामध्ये घडतात परंतु आपल्याला ते कळत नाही. आलेलं विघ्न गेलं तर मग ते कळतं विघ्न आलं होतं आणि गेलं. पण जे विघ्न कधी आपल्याला माहितीच नाहीये असं विघ्न, आता जर का तुम्हाला अज्ञान असेल तर अज्ञान असल्यानंतर तुम्हाला कितीतरी मोठं विघ्न येणार आहे.
जेवढं मोठं विघ्न अज्ञानियाला असतं तेवढं ज्ञानियाला कधी नसतं. ज्ञानियाला विघ्न आलं तरी त्याचे उपाय त्यांना माहिती आहे. येथे विघ्न जाणे विघ्नोपशम जाणे. पण अज्ञानी व्यक्ती असेल त्याच्यासाठी विघ्न म्हणजे अत्यंत धोकेदायक आहे. परंतु आमच्या स्वामींनी काय केलं, आमच्या बाबतीमधली जी कणव अशी आहे की आम्हाला दोन गोष्टींचं ज्ञान आधीच करवलं. विघ्न काय आहे, देवता काय आहे, प्रपंच काय आहे, जीव काय आहे, परमेश्वर काय आहे, आम्हाला आधीच सांगितलं. आम्हाला ते दोन शब्दांचं ते ज्ञान झालं. आणि एक प्रकारे अज्ञानामुळे जे काही विघ्न आम्हाला येणार होतं ते देवाने येऊ दिलं नाही. आधीच आम्हाला काय केलं, जाणीव करून दिली. त्याच्यामुळे ते विघ्न आपलं गेलं. आता ही गोष्ट तुम्हाला आत्ता लक्षात येणार नाही, परंतु खरोखर एखादी व्यक्ती अज्ञान असते. अज्ञान दशेत अनेक नको त्या क्रिया करतात आणि मग जेव्हा ज्ञान होतं तेव्हा कळतं, अरे आम्ही तर पूर्व काळामध्ये हे केलं, ते केलं, ते केलं आणि हे तर विहितच नव्हतं, देवानी सांगितलंच नाही. मग ते दुःख त्याच्यामध्ये होत असतं. तर त्या व्यक्तीला हे कळणार आहे. आणि म्हणून आपण इथे प्रमाण बघतो, तेची केवी म्हणजे त्याला लिळेचं प्रमाण काय बरं, ना बेलुपुरी महादाईसाची जाप्य प्रश्नाची लिळेचे न्याय. उत्तरार्ध 608 क्रमांकाची लीळा आहे. जेव्हा आमचे स्वामी उत्तर पंथाकडे, उत्तर दिशेला स्वामी जाण्याची स्वामींची प्रवृत्ती आहे, तेव्हा महादाईसांनी स्वामींना विचारलेलं आहे की म्हणजे स्वामींची आता ही प्रवृत्ती कशी भंगेल. आता हे कोणासाठी विघ्नच आहे की नाही, सन्निधानातल्या भक्तांसाठी. जर का आपल्याला आता कोणी सांगितलं की बाबा आता लाईट जाणार आहे, आपला चेहरा असा होतो की काय भूकंप येणार आहे की काय, म्हणजे आपण एक विघ्न मानतो लाईट जाणार आहे या गोष्टीला. परंतु जर का सन्निधानातले भक्त आहेत, स्वामींच्या सन्निधानी आहे, सगळं काय सर्वस्व परमेश्वरच आहे त्यांचं. आता त्यांचं सगळं सर्वस्व परमेश्वर आहे आणि आता ईश्वराशिवाय ते बिलकुल राहू शकत नाही. आणि अशा वेळेस स्वामी त्यांना म्हणतात की आता आम्ही चाललेलो आहोत, आता तुम्हाला असन्निधानी राहायचं आहे. अशा वेळेस त्या सन्निधानातल्या भक्तांना काय वाटलं असेल, त्यांच्या मनावर काय, जे काही त्यांच्या समोर जे आता संकट उभा आहे स्वामींशिवाय. भटोबासांना तर स्वामी म्हणतात की असन्निधान धर्म जिज्ञासागा. ते म्हणतात देवेवीन काही धर्म असे, देवाचे काही धर्म आहे का. आम्हाला स्वामींच्या सन्निधानात राहण्याची काड आहे, आवड आहे, सवय आहे आणि याच ठिकाणी देवानी धर्म सांगावा आणि आम्ही तो करावा. आणि आता स्वामी असन्निधान धर्म काहीतरी नवीनच सांगताय, हे आम्हाला मान्य नाही. फक्त सन्निधान धर्मच असतो, असन्निधान धर्म नसतोच. आपण त्याच्यामध्ये आपण दोन्ही डिग्र्या माहिती आहेत आपल्याला. सन्निधान धर्म पण माहिती आहे आणि असन्निधान धर्म पण माहिती आहे, तर आपण जगतो आहोत असन्निधान धर्म. परंतु भट्टोबासांना एकच माहिती होतं, फक्त सन्निधान धर्म. त्यांनी अशी कधी कल्पनाच नाही केली की असन्निधान धर्म काहीतरी असेल आणि स्वामी सोडून जातील, मग आपण एकटं राहू. अशी जी काही प्रवृत्ती आहे स्वामीची, ती स्वामींनी जेव्हा मांडली तेव्हा त्यांच्यासाठी ते काय आहे, येणारं विघ्न आहे. आत्ता तर स्वामी आहेत, परंतु जेव्हा केव्हा जातील तेव्हा ते येणारं विघ्न आहे. तत्संदर्भातली संदर्भातली ही लीळा आहे. एक दिवस महादाईचा स्वामींना विचारतात, जीजी हे गोसावियांची प्रवृत्ती काहीच न भंगेलेली, स्वामींनी जी प्रवृत्ती स्वीकारलेली आहे ती कशी काय भंगेल. ते स्वामींनी स्वतःच सांगावं. स्वामी म्हणतात, बाई सरालेकार ब्राह्मण येईल त्याप्रती गीता वाखाणी जाईल तरी प्रवृत्ती भंगेल. माहीम-भट्ट येतील, ते जेव्हा आल्यानंतर त्यांना आम्ही गीता भगवद्गीतेचं निरूपण करू आणि तेव्हा आमची प्रवृत्ती भंगेल. वास्तविक माहीम-भट्ट हे येणारच नव्हते. ना तरी येथीचे नामे जाप्य करा तरी प्रवृत्ती भंगेल. नाही जर का तर दुसरा उपाय सांगतात की आमच्या नामाचा तुम्ही काय करा, जाप्य करा, स्मरण करा, तर मग आमची प्रवृत्ती भंगेल. ना राव बोलावील तरी प्रवृत्ती भंगेल. देवगिरीचा राजा त्याने जर का बोलावणं पाठवलं सन्मानाने तर मग आमची प्रवृत्ती भंगेल. महादाईशी म्हटले, आता दोन्ही 3 उपाय आहेत. 3 पैकी महादाईसांच्या हातात कुठला उपाय आहे. माहीम-भट्टांना बोलवण्याचा उपाय नाहीये, राजाला काही सांगायचा उपाय नाहीये. उपाय कुठला आहे, स्मरण हा उपाय आहे.
नुसतं महादाईसांकडेच नाही, आपल्या सगळ्यांकडे, सृष्टीतल्या समग्र जीवांकडे एकच उपाय, स्वतःकडे. कोण काय करेल याचा आपण काही सांगू शकत नाही, पण आपण काय करू शकतो याची क्षमता तुम्हाला माहिती असते, आणि ते म्हणजे तुम्ही नामस्मरण देवाचं करू शकता. महादाईसा म्हणतात, जी तरी आम्ही जाप्य करू, जी म्हणजे मी जाप्य करेन. स्वामी म्हणतात, करा नामस्मरण करा, नामी अभिमानाती, नामस्मरण करा. नामामध्ये अभिमान आहे, नामाबद्दल देवाला अभिमान आहे. नामस्मरण तेही एक स्मरणची, की नामस्मरण करणे हे सुद्धा एक स्मरणच आहे. येत लेकुरवाळी मातेचा दृष्टांत निरूपिला. स्वामींनी पुढे लेकुरवाळी मातेचा दृष्टांत सांगितला. या ठिकाणी सुद्धा तो दृष्टांत आलेला आहे. तेची केविना लेकुरवाळी मातेची दृष्टांते. तो दृष्टांत कसा आहे? कवणी की लेकुरवाळी माता असे, ते कवणी लेकरू काहीसेन बुजावी. कवणी लेकरू काहीसेन बुजावी, कवणी लेकरू काहीसेन बुजावी. एक ते काहीसेनही न बुजावे. एक लेकरूवाळी माता आहे, मुलं आहेत तिला, आणि ती काय करते, एखादा मुलगा रडला तर त्याला काही ना काही खेळणं द्यायचं आणि त्याला गप्प करायचं. दुसरा रडला त्याला काहीतरी खायला द्यायचं, त्याला गप्प करायचा. तिसरा रडला त्याला आपलं पाळण्यात टाकायचं, त्याला गप्प करायचं. असं प्रत्येक मुलांविषयी ती काही ना काही त्यांना गप्प बसतील अशा पद्धतीचं कार्य करून त्यांना गप्प बसवते. परंतु एक मुलगा जो आहे तिचा, तो काही सेनही न बुजावे, तो कशानेच तो शांत होत नाही. तयासी तियेची कडेची होवावी. त्याची इच्छा असते की आईने मला कडेवर घ्यावं, बस, बाकी त्याला काही नको असतं. म्हणजे आपण तसे नाही आहे बरं का. आपण आहोत की देवाने आपल्याला काहीतरी दिलं की लगेच आपण शांत राहतो. आपण रडलो, आपल्याकडे पैसे आले की मग आपण गप राहतो, मग कधी रडत नाही आपण. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत. आपल्याला काय केलं जातं, मायेकरवीच्या वस्तू दिल्या जातात, सहेतुकाचे, माया देईल सगळं, आणि ते दिलं आपल्याला की मग आपण गप राहतो. मग आपण कधी मग परत मंदिरात जात नाही, स्थानाकडे जात नाही, देवाकडे काही रडत नाही, चालू केलेलं स्मरण बंद होऊन जातं. असं सगळं पूर्वपदावर आपण येतो. म्हणजे जे दिलं त्याच्यात आपण समाधानी आहोत. परंतु एक जण जो आहे त्याला परमेश्वराकडनं काहीच नको आहे. त्याला काय पाहिजे आहे? परमेश्वरच पाहिजे. ते मागे त्याच्यामध्ये आलेलं की देव म्हणतात की बाबा हमेशा मागणे आते कधी मिळणे भी आया करो. म्हणजे नेहमीच काही ना काही मागायला येतात, कधी मला भेटायला पण येत जा. देवाची पण विचारपूस करत जा कधीतरी. देवाचं पण जे काही खंत आहे ती जाणून घ्या. जे औदास्य आहे ते परिहार करण्याचा प्रयत्न करा. तो प्रकार आपण कधी करत नाही. नेहमी आपण देवाकडनं मागायला नेहमी जात असतो. तुमच्याकडे एखादी व्यक्ती अशी येत असेल जी दरवाज्यात दिसली की ते म्हणतात हो थोडी साखर द्या, उद्या आली की थोडंसं ते चहापत्ती द्या, परवा आली की थोडं तांदूळ द्या. आता अशी व्यक्ती जर का तुम्ही कुठेही बघाल तर तुम्हाला त्यांच्याविषयी आदर वाटेल का? नाही वाटणार. ती व्यक्ती नेहमी काही ना काही मागायलाच येते, काही ना काही पाहिजेच त्या व्यक्तीला. तर त्या व्यक्तीविषयी तुम्हाला एक तिरस्काराची भावना निर्माण होणार आहे. परंतु एखादी व्यक्ती अशी आहे की त्यांना तुमच्याकडनं काही नको, प्रॉपर्टीचा हिस्सा नको, वारसा हक्क नको, काही नको आहे. त्यांना फक्त तुमची सोबत पाहिजे, तुमच्यासोबत चर्चा करणं, तुमच्यासोबत ज्ञान, हे ते सगळं धार्मिक कार्य यासाठी जर का आपली सोबत असेल, त्यांची सोबत असेल, तर तो एक जे काही नातं तयार होणार आहे, धार्मिक नातं, ते काहीतरी वेगळं असणार आहे. म्हणजे त्या संदर्भामध्ये ईश्वराच्याच कथा वार्ता करणं हा भाग. मग ते कुठल्याही माध्यमातनं असो. कुणाला असं वाटतं की बाबा नाही व्हॉट्सअपवर धर्म वार्ता करायची नाही, आणि आमचे स्वामी सांगतात येथीच्या कथा वार्ता की जे ती की कुठे पण कुठे करायच्या? स्थळ सांगितलं स्वामींनी? नाही सांगितलं. करा, कुठेही करा. पुस्तक वाचून करा, एक दोन लोक भेटून करा, फोनवर करा. म्हणजे पंथातले काही अधिकरण असे आहेत की जे फोनवर सुद्धा अभ्यास सांगतात, भोग सांगतात, आणि त्या संदर्भातला अभ्यास करणारे लोक सुद्धा आहेत. आहे की नाही? माध्यम त्यांनी निवडलं ना, शेवटी फोनच निवडला की नाही. काहीही निवडो, परंतु काय बघितल्या जात आहे? रोजच्या रोज अभ्यास दिला जातोय आणि रोजच्या रोज अभ्यास पाठ केला जातोय.
वेळ वाया चालला की उपयोगात चालला? उपयोगात चालला ना वेळ. आणि आपण काय वाट बघतो? आम्ही जेव्हा तेव्हा जाऊ तेव्हा विचारू. आणि तिथे बाबांसमोर गेलं की बाबा प्रश्न पुष्कळ आहे पण आता आठवतच नाहीये. म्हणजे काय झालं? नुकसानच नुकसान आहे. त्याच्यापेक्षा कुठल्याही माध्यमाचा उपयोग करा. आणि जर का ज्ञान मिळत असेल, मी तर म्हणेन की पुस्तक वाचण्यापेक्षा पण पुस्तक वाचून जे ज्ञान मिळतं त्याच्याही पेक्षा ऐकण्यामध्ये तुम्हाला अधिक चांगलं क्लिअर आणि तुमची जी काही एक अशी एक हे आहे की गुरुमुखेच घेतल्या पाहिजे, तर ते सुद्धा जी काही इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होते की कुठल्या तरी व्यक्तीच्या मुखातनं, मग ते वासनिक का असेना, जाणकार वासनिक का असेना, त्यांच्या मुखातनं तुम्हाला ते ज्ञान मिळतं आहे. आणि मग आपल्याला जे जे मिळतं आहे देवाचं, जे जे मिळतं आहे आणि जिथून जिथून मिळतं आहे ते घेत राहावं. त्याला प्रतिबंध करू नये की नाही मी आता इथून चाललेलो आहे आमच्या ठिकाणाहून, चिखलातनं चाललोय, मी देवाचं नाव घेणार नाही. प्रतिबंध करू नका. दोन लोक जर का देवासंदर्भात बोलत असतील त्यांना थांबवू नका, गप्प करू नका. त्यांचं काय व्हायचं ते होऊ द्या. ते जर का अविधी करत असतील तर ते आणि माया आणि परमेश्वर काय असेल ते दोघं बघून घेतील. आपल्याला त्यांची जी चर्चा जी थांबवण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार आपल्याला नाही. कुणाचंही ज्ञान कार्य, ज्ञान चर्चा, धर्मकार्य हे कधीही तुम्ही थांबवायचं नाही. त्यांचं जे काय असेल त्यांच्या पद्धतीने होऊ दे. हा, ते चुकीचं कार्य काय करत असतील, अविधी करत असतील, देवानी नाही सांगितलं ते करत असतील, पण ते थांबवणं हे तुम्ही फक्त सांगण्यापुरतं तुमच्याकडे मर्यादा आहे. ते थांबवायचा परत तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही फक्त त्यांना सांगू शकता, बाकी तुम्ही अस्वस्थ व्हायचं नाही, तुम्ही तुमची स्वस्थता बिघडवायची नाही, तुम्ही तुमचं धर्मकार्य चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की एक व्यक्ती असा आहे की त्याला परमेश्वरच पाहिजे. मग परमेश्वरच पाहिजे तर मग परमेश्वर आत्ता आपल्याला भेटणार आहेत का? परंतु परमेश्वर तुम्हाला विविध माध्यमातून भेटू शकतात. लीळेतनं भेटू शकतात, वचनातनं भेटू शकतात, दृष्टांतातनं भेटू शकतात. म्हणजे त्या माध्यमातून परमेश्वर तुम्हाला ज्या माध्यमातून भेटणार ते माध्यम तुम्हाला काय करावं लागेल? आत्ता स्वीकारावं लागणार आहे. जर का तुम्ही नाही स्वीकारलं ते माध्यम तर परमेश्वर सुटल्या जाणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा जो मुलगा आहे तो काहीसे नाही बुजावेना तयासी तियेची कडेची व्हावी, ते म्हणियाचे नि लाहे झडती निघे. आणि तिला आता बाहेर काहीतरी कामाला जायचं आहे, घरकाम करायला जायचं आहे. ते निघे ते देखे, ती बाई जी आहे, ती आई जी आहे, ती आपल्या घरकामासाठी बाहेर पडते. मुलांना काहीतरी खायला वगैरे दिलेलं आहे, खेळता आहेत. परंतु हा जो मुलगा आहे त्या मुलाला ती ठेवते खाली आणि निघून जाते. हा जो मुलगा आहे तो काय करतो? जोपर्यंत आई दिसते आहे तोपर्यंत तो पाठोपाठी धावे, तिच्या मागे मागे धावतो. तिथपर्यंत पोहोचू शकत नाही कारण त्याचे पाय लहान आहेत. आई पटापट झपझप निघून जाते, दिसेनाशी होते. ज्या वेळेस आई दिसेनाशी होते त्या ठिकाणी मातीमध्ये तो स्वतःचा देह टाकतो आणि त्या मातीमध्ये तो लोळतो, रडतो. परंतु आई निघून गेलेली असते. सेजिया सायलिया आजूबाजूचे शेजारी पाजारी येतात आणि त्याला समजवतात. रिगती ते तयाचे तोंड पाहे, म्हणजे तिच्या ज्या मैत्रिणी असतील वगैरे ते तिला घेतात त्याला. आणि घेतल्यानंतर त्याला असं वाटतं अरे हात आहे, बांगडी आहे, आई आली. आणि म्हणून तोंडाकडे बघतो तेव्हा तोंड कोणाचं असतं? आईचं नसतं, ते दुसरं कोणाचं तरी, दुसरंच कोणतरी आहे. आणि मग इथुलेही ते तयाचे नि न बुजावे, आणि शांत झालेला असतो. जवळ घेतल्यानंतर शांत होतो पण तोंड बघितल्यानंतर परत रडायला लागतो. मग ते म्हणे हे कवणाचेही न बुजावे. त्याची आई जी गेलेली आहे कामाला ती पटापट आपलं काम आटोपते आणि ती मनात काय म्हणते की हा कवणाचेही न बुजावे ना, म्हणजे हा कुणाच्याने ऐकणार नाही, रडणं थांबवणार नाही. म्हणून म्हणिये सारुनी झडतीये, लगेच काम आटोपलं की सरळ ती घरी येते. पाटावाचे नि पालवे, म्हणजे चांगल्या कपड्याने, पाटाव म्हणजे रेशीम वस्त्र, त्याच्याने काय करते ती मुलाचं लाळ सेंबूड पुसोनी कडिये घेऊन स्तनपान दे, म्हणजे लगेच त्याला जवळ घेते आणि मग तो शांत होतो.
महादाईसांनी या ठिकाणी जाप्य म्हणजे स्वामींची प्रवृत्ती कशी भंगेल, स्वामी जाणार आहेत, आता जी जाणारी आई आहे ती जाऊच नाही असं त्या मुलाला वाटतं. मग तो आईला विचारेल की तू जाऊच नाही यासाठी काय उपाय आहे, काहीतरी उपाय तो विचारेल. तसं महादाईसाने आपल्या आईला म्हणजे स्वामींना विचारलेलं आहे की बाबा आपण जाऊच नाही यासाठी आम्ही काय प्रयत्न करू शकतो का. आणि यावर स्वामींनी त्यांना काय केलेलं आहे, नामस्मरण हा विधी सांगितलेला आहे. स्वामी त्यांना म्हणतात की मूर्तीस्मरण ते वस्तुस्मरण होय आणि नामस्मरण ते वस्तुस्मरण होय आणि नामस्मरण ही होय. मूर्तीस्मरण जे आहे ते फक्त मूर्तीचं स्मरण होईल, परंतु स्वरूपाचं स्मरण होईल. परंतु नामस्मरण हे असं आहे ते वस्तुस्मरण सुद्धा होतं, म्हणजे परमेश्वराचं स्मरण सुद्धा होतं. आणि नामाचं, ज्या नामाचा अभिमान देवाने घेतलेला आहे त्या नामाचं सुद्धा स्मरण होतं. परी कवणा होयची ना, आपल्याला तर सोपं झालं, परंतु स्वामींनी शेवटचं असं वाक्य सांगून दिलं, परी हे कवणा होवेची ना, कुणालाही होत नाही. कोण असं बसेल, एक गाठी करायला कोणाला बसवलं तर नाही जमणार. कुणाला जर का सांगितलं की बाबा एवढं एवढं पुस्तक वाचून काढा हे आचार प्रकरण, ते म्हणतात एवढी बैठक होत नाही आम्हाला, पाय दुखून येतात, हे होतं ते होतं. परंतु त्यांना सांगा की रुक्मिणी स्वयंवर झालं की वाचलं की काम होतं, सलग बसावं लागतं बरं का. पण लोक 9-9 तास बसतात, किती कठीण काम आहे. रुक्मिणी स्वयंवर कोणाचं काव्य आहे, स्वामींच्या काळातलं. स्वामींनी विहित केलेलं आहे, आईचाही विघ्न आल्या रुक्मिणी स्वयंवर वाचावे. नामाच्या 10 लीळा आपण काल घेतली, 60वी लीळा उत्तरार्धाची. स्वामी म्हणतात आईचाही विघ्न आल्या येथीचे नाम आठवावे. आपण काय केलं, सोबतीचा विधी केला की नाही. आपण रुक्मिणी स्वयंवर वाचतो. कोणी सांगितलं रुक्मिणी स्वयंवर असल्याने काम होतं, ते काव्य आहे. माझ्यासारखा, मी समजा कवी आहे, तर मी कवी आहे तर मी 4 ओळी देवासाठी काहीतरी लिहिल्या, आता त्या माझ्या 4 ओळी वाचल्याने तुम्हाला देव भेटणार आहे का. स्वामी म्हणतात येणे खडकीची कपाळ घ्या पाजरी होय, तो जेणे परी व्हावं तो तेणेची परी होईल. असं काही वाचल्याने काही होत नाही. कोणी आणलं कुठून आहे, कशात लिहिलेलं आहे, कुठलं प्रमाण पुरुषाने तुम्हाला ते प्रमाण दिलंय का. ते तुम्ही म्हणत हो आमचे कामं झालेले आहेत त्याच्यामुळे. कामं सगळ्यांचीच होतात, जे अन्य देवता भक्ती करतात त्यांची कामं होतात, म्हणून आपण ते करायचं का. कारण की स्वामी आता राट घडीचे दृष्टांत आहे, राट घडीचे न्याय, हे सगळं कर्मवशे तुम्हाला भेटणारच आहे. कधी ना कधी तो योग येतो, काय येतो. देवता सुद्धा काय करतात, पुढचं कर्म इकडे तुम्हाला देतात, काही कर्म पोस्टपोन करतात, पुढे ढकलतात, काही पुढचं असेल ते इकडे देतात. तर देवता सुद्धा करतात, फुटक्रियेची आदल्या बदल इकडे तिकडे ते होत राहतं. हे काय नवीन गोष्ट नाहीये. तुमचं जे कार्य होतं ते त्या पद्धतीने सुद्धा होतं की त्या जी तुमची देवता असेल ती पुढे मागे करत असेल, काय असेल. आणि म्हणून आपण नको ते स्वामी आमचे सांगतात, थोर जीव मरणा शरण जाय पर येथून म्हटले ते न व्हावे. म्हणजे काही करू शकतो तो जीव. एखाद्या कडेवरून जर का त्याला सांगितलं उडी मार तर तो मारू शकतो, आगीत उडी मार तर मारू शकतो. परंतु जर का त्यांना सांगितलं की नाम स्मरण करा, ते बोलतात हे सोडून काही सांगा आम्हाला. तेच फक्त आम्हाला होत नाही. आमचे स्वामी सांगतात सांडवा बांधा, नाही जमणार, इथून जा, हा हे होईल आम्हाला. म्हणजे जे नको आहे देवाला तेच आपल्याकडनं बरोबर होत आहे, स्वस्थतापूर्वक आपण करतो आहोत. आणि जे देवाला प्रसन्न करणारी गोष्ट आहे ती आमच्याच्याने होतच नाही, आम्ही सरळ त्याला नाही बोलतो. आपण सांडवा बांधायला सांगितल्यानंतर ज्यांनी नाही म्हटलं त्यांना आपण हसतो, परंतु आरशात जाऊन बघा त्याच्यामध्ये आपण सुद्धा होतो. दिसेल तुम्हाला स्वतःचा चेहरा की आपण सुद्धा नाही म्हणणारे आपणच आहोत. तो नाही जो आपण पकडून ठेवलेला आहे तो आत्तापर्यंत आपण ओढून आणलेला आहे, आत्तापर्यंत टिकवून ठेवलेला आहे. आता पावसाळ्यात लावलेली झाडं सुद्धा मरून जातात, परंतु 800 वर्षा पहिले जे आपण नाहीच जे काही बी रोपलेलं आहे त्याचा चांगला वटवृक्ष झालेला आहे. आज सुद्धा कुठलं देवाचं कार्य म्हटलं की आपण नाहीच असतो, नको नाही, हाच प्रकार आपला चालतो. आणि म्हणून स्वामी सांगतात परी कवणा होवेची नाही ना, ते देवाने ते सांगितलेलं आहे. परंतु
देवाचं हे जे म्हणणं आहे हे जर का आपण खोटं ठरवू शकतो बरं का. देवाने हे जे सांगितलं ते खरंच आहे, परंतु हे आपण खोटं ठरवू शकतो. आणि आपण जर का खोटं ठरवलं तर देवाला ह्याचा खूप आनंद होईल. एखादा समजा वडिलांनी म्हटलं आमचा मुलगा 90% अजिबात नाही हो, 40% भेटणार त्याला, आणि जर का मुलांनी 95% मिळवले तर बाप रागवेल का आनंदित होईल? त्याला उलट चांगलं वाटेल की मी माझ्या मुलाकडनं 40%ची अपेक्षा ठेवलेली, नको राहू दे, 40%ची लाईट ना नको, 40%ची अपेक्षा ठेवलेली मुलांनी 95% मिळवले, वडिलांना एवढा आनंद होणार आहे. माझं बोलणं त्यांनी खोटं ठरवलं आणि उत्तम गुण मिळवले, तसं परमेश्वर म्हणतील की आम्ही तर म्हटलं होतं की हे होणारच नाही, परंतु ह्या जीवाने करून दाखवलं. समर्थो धर्मा आचरेत आणि विरळा नांदे, हे वचन सुद्धा देवाने सांगून ठेवलेली आहेत. आणि म्हणून आपण निश्चितच प्रयत्न केला पाहिजे आणि ते आपण साध्य करता आलं पाहिजे आपल्याला. या ठिकाणी सांगितलं, तेची केविना लेकुरवाळीये मातेची दृष्टांते तेची केविना सर्वज्ञ म्हणितले, पुरा जीवासी आग्रह नाही, आग्रह जरी होय तरी कोपरा पानाये. आग्रह नाही म्हणजे परमेश्वर अपेक्षित ठेवून आहेत की या जीवाने काय केलं पाहिजे, अमका अमका विधी हा केला पाहिजे त्या जीवाने, परंतु तो जीव कधीही त्या संदर्भामध्ये आग्रह करत नाही. उत्तरार्ध 621 क्रमांकाची लीळा आहे, भक्ती उपाव निरोपणे. महादाईचा विचारता जीजी, ज्ञान झाल्यावरी प्रेमाशी उपाव असे. ज्ञान झाल्यानंतर प्रेमाला उपाय आहे का? 2 साधना आपण बघितले, एक भक्ती साधन आणि एक ज्ञान साधन. कुठल्या प्रकरणात बघितलं? 2 साधनं सांगितली. कशात बघितली आपण? बरोबर. मला एक जण म्हणाले की उद्धरण प्रकरण का सांगता लोकांना तुम्ही, लोकांना शहाणं करता कशासाठी? याच्यासाठी. आमच्या लोकांना जेव्हा आम्ही विचारू की 2 साधनं देवानी सांगितली, कशात सांगितली आहेत, आज उत्तर भेटलं की नाही? उद्धरण या प्रकरणात सांगितले. का? आपलं उद्धरण सुरू आहे. अशी उत्तरं आपल्या उपदेशी मंडळींना माहिती असली पाहिजे, ती देता आली पाहिजेत, आणि ती प्रमाणोक्त देता जर का आली तर ते अधिक चांगलं आहे. यासाठी आम्ही लोकांना, ग्रस्त लोकांना सुद्धा अस्तिबरी सांगतो, उद्धरण सांगतो. इथे महादाईसा जे आहेत, महादाईसांनी पण प्रश्न केलाच की नाही? एवढा मोठा प्रश्न केलेला आहे की ज्ञानियाला प्रेम होऊ शकतं का? ज्ञान साधन वेगळं, प्रेम साधन वेगळं. स्वामी म्हणतात, बाई उपाय न पविजे ऐसे काही असे. हे उत्तर सगळ्यांना आहे बरं का. ज्यांना आपल्याला वाटतं ना की माझ्याच्याने होणार नाही, त्यांच्यासाठी उत्तर आहे. स्वामींनी असं उत्तर देऊन ठेवलेलं आहे की सगळ्याला, ऑल इन वन बोलतो ना आपण, तसंच आहे. सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे, उपाय न पविजे ऐसे काही असे. उपायाने काय पावत नाही? सगळं पावल्या जातं. तुम्ही जर का आता कधी कधी आपलं असं असतं की कोणाचं तरी भांडण चालून इकडे आपण लटलट कापतो, एवढी भीती वाटते. पण तुम्ही जर का प्रयत्न केला तर तुम्ही सुद्धा चांगलं भांडायला येईल तुम्हाला. जे उपाय जर का प्रयत्न केला तर तुम्ही चांगलं भांडखोर होऊ शकता बरं का. प्रयत्न करा तुम्ही. आता जर का तुम्ही म्हणत असाल की आम्हाला स्मरण साधत नाही, आता आपण दोषाचं टोक बघितलंय, परंतु तिकडे जायचं नाहीये बरं का आपल्याला, नाही तर तुम्ही तयारी सुरू करा उद्यापासून. आता आपल्याला जायचं इकडे गुणाच्या टोकाकडे जायचंय, की जर का तुम्हाला ज्या ज्या गोष्टी वाटतात की माझ्याच्याने हे होत नाहीये, मला हे जमणार नाहीये, जमत नाहीये, तर त्या सगळ्या गोष्टींना उपाय आहे. तर उपाय जर का तुम्ही केला तर उपायनं पविजे ऐसे काही असे. उपायाने मिळत नाही असं काही जगामध्ये आहे का? असं काहीच नाही. सगळं मिळतं, चांगलं वाईट बरं, सगळं सगळं. लाभ असेल नुकसान असेल, सगळ्यांचे उपाय आहेत. देवता प्राप्तीसाठी उपाय आहेत, जीवप्राप्तीसाठी उपाय आहेत, प्रपंच प्राप्तीसाठी उपाय आहेत, तमप्राप्तीसाठी उपाय आहेत, मोक्ष प्राप्तीसाठी उपाय आहेत, सन्निधानासाठी उपाय आहेत, असन्निधानासाठी पण उपाय आहेत. असन्निधानात जर का आपल्याला राहायचं असेल तर काय करायचं? मार्कंड असतील, काळबोटे असतील, त्यांच्यासारखं वागायचं, मग लगेच असन्निधानात बदली होईल आपली. परंतु आपल्याला या गोष्टी का आपण बघतो आहोत? कारण की आपल्याला ते उपाय करायचे नाहीत जे वाईटाकडे नेणार आहेत. त्याला उपाय म्हणण्यापेक्षा त्याला अपाय म्हणणं जास्त सोयीस्कर पडेल.
आपल्याला उपाय करायचे जेणेकरून आपण ईश्वराच्या अधिकाधिक जवळ जाऊ. आमचे स्वामी सांगतात की उपाय न पविजे ऐसे काही असेल. आपण ज्ञानी आहोत म्हणजे आपण मागे आहोत. आपण जेव्हा भक्त होऊ तेव्हा अजून देवाच्या जवळ जाणार आहोत आपण. कारण की भक्ता काय नित्य संबंध आणि भक्त योगी नुरे, म्हणजे एकदम जवळ आलो ना देवाच्या. आपण सुद्धा राहू शकत नाही देवाशिवाय आणि देव सुद्धा आपल्याला एकटं सोडत नाही. म्हणून उपाय जो विचारलेला आहे, प्रश्न जो विचारला खूप उत्तम आहे. स्वामी म्हणतात अनुसरल्याचा देव. कुणाचा देव आहे? आमचा देव नाही बरं का. आम्ही उपदेशीय म्हणजे आमचा देव नाही. आम्ही दीक्षित आहोत म्हणजे आमचा देव नाही. आम्ही अनुसरलेलो आहोत का? तर मग अनुसरल्याचा देव स्वामींनी सांगितलेलं आहे. आपण उगाचच मिरवायचं नाही. आम्ही 25 वर्ष झालेले तर आम्हाला उपदेश घेऊन, म्हणून कुठेही आपलं काही वजन पडणार नाही. शेवटी तुम्हाला काय कुठे यावं लागणार आहे? अनुसरणाकडेच यावं लागणार आहे. त्याच्याशिवाय वेगळा पर्याय नाहीये. आणि म्हणून स्वामी सांगतात की अनुसरल्याचा देव. मग ती गेली आणि भटोबासांना त्यांनी लगेच सांगितलं की नागदेवा प्रेमाला उपाय आहे बरं का. म्हणजे आपल्याला सुद्धा देवाची भक्ती साधना, प्रेम साधन हे आपल्याला होऊ शकतं. भटोबास म्हणतात उगे असे रुपये, उगे असा का रुपये, म्हणजे गप्प बस, काही पण नको बोलू, प्रेमाची उपाय कायचा. आत्ता प्रेमाला कसं काय उपाय? आता आपण ज्ञान साधनामध्ये आहोत. ते म्हणतात ना नागदेवा असे आहे. ते म्हणतात तुम्ही तुमच्या मनाचं बोलता आहात की स्वामींनी सांगितलेलं आहे. बघा वाक्य बघा काय आहे. आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा कोणी काय सांगतं की असं केलं पाहिजे तेव्हा तुम्ही त्याची शहानिशा कशी करायची? ते तुम्ही सांगताय मनाने की देवाने कुठे सांगितलेलं आहे? महादाईसांचं उत्तर काय आहे ना, गोसावी निरूपिता. ती सूत्रपाठात असेल तर ती व्यक्ती तुम्हाला सांगेल नाही सूत्रपाठामध्ये. आणि जर का तसं नसेल तर ते म्हणतील हे परंपरेने आलेलं आहे, हे मागून आलेलं आहे, हे अशाने आलेलं आहे, हे तशाने आलेलं आहे, असं ते बोललं जाणार आहे ना. गोसावी निरूपिता ती. मग भटोबास आले, दंडवते घातली, श्रीचरणा लागले आणि त्यांनी विचारलं प्रेमाला उपाय आहे म्हणे. स्वामी म्हणतात आहे. हाजी तरी गोसावी आम्हाची कहीची निरूपिती ना. मग स्वामींनी आम्हाला कधीच सांगितलं नाही. भटोबासांची तक्रार स्वामींकडे. स्वामी म्हणतात तुम्ही कैगा पुसिले. स्वामी तर तुम्ही कधी विचारलं का आम्हाला? म्हणजे काही गोष्टी तुम्हाला देवाला विचाराव्या लागतात, विचारल्या गेल्या पाहिजेत. मी तुम्हाला पहिल्या दिवशीच सांगितलं काल की तुम्हाला लीळा वाचताना जिज्ञासा तुम्हाला आली पाहिजे की देवानी असं का केलं, देवानी तसं का केलं, ही जिज्ञासा तुम्हालाच आली पाहिजे. आणि मग त्याच लीळेतले तेच शब्द, तेच वाक्य तुम्हाला काय करतील, उत्तर देतील. एक लीळा तुम्हाला अनेक वेळा वाचावी लागेल, अनेक जिज्ञासा भावायला लागतील, तेव्हा त्याच्यातनं तुम्हाला ती जिज्ञासा तुम्हाला काय होणार आहे, ज्ञान रूपाने तुमची जिज्ञासा पूर्ण होणार आहे. या ठिकाणी स्वामी त्यांना म्हणतात तुम्ही कधी विचारलं का आम्हाला? मा काही निरूपित द्यायची ना. आणि विचारल्यानंतर आम्ही कधी निरूपण केलं नाही, असं कधी झालं का? म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक कोण? महादाईचा. हे कोण आहेत? चर्चक आणि जिज्ञासक आहेत. एरवी महिला मंडळ तर खूप बोलतात, परंतु म्हटलं प्रश्न विचारा की सगळेजण गप्प राहतात. महिलांना गप्प करण्याचा उपाय मला मिळाला. नाहीतर आम्ही तिकडे कार्यक्रम असतो उल्हासनगरला, किती माईकवर जरी सांगितलं महिला वर्गाने गप्प राहा तरी महिलांचा गोंधळ चालू असतो. ते बिचारे पुरुष वर्गांना माझ्यावर दया येते, ते म्हणतात बाबा राहू द्या, माईक बंद करा, ते काही ऐकणार नाहीत. परंतु हा उपाय छान आहे की महिलांना जर का विचारलं आजच्या लीळेवर प्रश्न विचारा की सगळ्या महिला गप, एकही बोलणार नाही. परंतु आमच्या महादाईचा तशा नाही आहेत बरं का. स्वामी महादाईसांना काही चरित्र सांगतात, काही लीळा सांगतात, काही घटना सांगतात, दृष्टांत सांगतात, एखादी अन्यायाची आख्यायिका जर का सांगतात, महादाईसा कधी गप्प राहत नाही. त्यांच्या मनामध्ये प्रश्न सुरू राहतात. लीळेच्या मध्ये म्हणा की लीळेच्या शेवटी म्हणा, महादाईसा स्वामींना प्रश्न करतात आणि तो प्रश्न आमच्यासाठी एवढा महत्वाचा ठरतो. प्रत्येक प्रश्न महादाईसांचा खूप महत्वाचा आहे. स्वामींना ते विचारतात या मार्गाची कवन आधी आम्हाला माहितीच नव्हतं, महादाईसांनी विचारलं आणि मग कळलं. ज्ञानियाला प्रेमाचा उपाय आम्हाला माहितीच नव्हतं, महादाईसांनी विचारलं मग आम्हाला कळलं. असं बोलणं पाहिजे. वायफळ बडबड करण्यापेक्षा
याचं त्याचं बोलण्यापेक्षा, अमकं टमकं बोलण्यापेक्षा, उगाच पाऊस जास्त आहे, ऊन कमी आहे आणि हे जास्त आहे आणि ते कमी आहे, हे करण्यापेक्षा त्या लीळे संदर्भातलं चिंतन करून प्रश्न केले तर त्याचा फायदा तुम्हाला होतोच, सांगणाऱ्याला पण होतो. सांगणाऱ्याने पण कधी कधी त्या पद्धतीने विचार केलेला नसतो, तर त्याला सुद्धा त्याचा फायदा होतो. आणि सोबत एकाने प्रश्न केला तर त्या प्रवचनाला उपस्थित असलेल्या 4-5 लोकांना, 50 लोकांना, 100 लोकांना सुद्धा तो प्रश्न आणि त्याचं उत्तर याचा लाभ होत असतो. आणि म्हणून आपलं बोलणं असावं तर ते महादैसांसारखं असावं. स्वामी म्हणतात, म्हातारी चर्चक आहे, जिज्ञासक आहे, हे तर काही पुसतची असते, काही ना काही विचारतच असते, अशी शांत बसत नाही. हे ऐसे तुम्हासीची स्फुरावे किंग आहे, स्वतःला तुम्हाला स्फुरलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट परमेश्वर सांगणार नाही. ज्या वृक्षाची साल गोड त्याचे फळ साव्याची गोड जाणावे की. ज्या वृक्षाची साल गोड असते त्याचं जे काही फळ जे आहे ते निश्चितच गोडच असणार आहे. त्याचे जेथीचे साधन सुखरूप त्याचे साध्य कैसे. साध्य जर का एवढं तुम्हाला सुखरूप वाटतंय तर साध्याबद्दल सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, जिज्ञासा भावली पाहिजे. हे ऐसे जाणावे लागे किंगा, म्हणजे हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. भट विचारता जी उपावतो कवण. स्वामी म्हणतात, सन्निधानी आग्रह पोरा जीवासी आग्रहो नाही, आग्रह जर होय तरी परमेश्वर ज्ञानी अशी प्रेम देते. म्हणजे पोरा जीवाला सन्निधानी सन्निधानी काय केलं पाहिजे, आग्रह केला पाहिजे. परंतु पोरा जीवाला आग्रहच नाही. आग्रह जर का असेल तर काय करतात, परमेश्वर ज्ञानियाला सुद्धा प्रेम देऊ शकतात. आणि दुबळीये मातेचा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. भटोबास म्हणतात की मी आग्रह करतोय, आता मला द्या. स्वामी म्हणतात, आता माझं प्रेम द्यावे. स्वामी म्हणतात, ऐसे ते असे ते आता जे तुमच्याकडे आहे ज्ञान, ते साधन आहे, ते आता तुम्ही काय करा, विसरा. ते म्हणतात, नाजी विसरो ना, आता ते काही विसरू शकत नाही मी. स्वामी म्हणतात, आता तुम्हाला आचार्य व्हायचंय वगैरे वगैरे. आणि मग भटोबासांनी तोही प्रश्न विचारला, त्यांचा स्वतःबद्दलचा प्रश्न त्यांनी विचारला की सन्निधानी काय केलं पाहिजे. स्वामींनी सांगितलं आग्रह केला पाहिजे. परंतु पुढचाही विचार केला की असन्निधानी काही, ज्या असन्निधानातले जीव आहेत त्यांनी काय करायचं. स्वामी म्हणतात, असन्निधानी तळमळ, निरंतर परमेश्वराची आरती करावी, आवड भावली पाहिजे, तोची होवावा तोची भेटावा असा जो एक ध्यास आहे तो मनामध्ये असला पाहिजे. आणि तळमळ असली पाहिजे, निरंतर परमेश्वराचा विरह भावावा, ईश्वराचा विरह आपल्या मनामध्ये असला पाहिजे. तळमळीत जन्माते धाडे त्याची परमेश्वर असले प्रेम देते. जो आत्ताच्या काळामध्ये तुम्ही जर का आत्तापासून तळमळ, विरह, दुःख वगैरे या गोष्टीमध्ये जर का असाल तर निश्चित तुम्हाला प्रेम होण्याची शाश्वती परमेश्वर देतात. आणि काठी एकी तळी सुकोनी पाडी ऐसाही एकू आती, म्हणजे असे सुद्धा सगळे जीव आहेत जे ईश्वराकारणी वृक्षांना खाऊन वगैरे काठी एके तळी आपलं देह कृश करून देह समर्पित करतात. असे सुद्धा जीव या ईश्वर साधकांमध्ये साधनेमध्ये आहेत. हा दृष्टांत दुरस्त मातेचा दृष्टांत आहे. तरी कोपरा पाहणा ये म्हणून नाप येते विघ्न हरी, म्हणजे कार्याला एखाद्या कामाला गेलेल्या आईला तिकडे लांबूनच बरोबर कळतं की माझ्या मुलाला भूक लागलेली असेल आणि ती बरोबर त्या वेळामध्ये घरी पोहोचते. तसं परमेश्वर जे आहेत, तुम्ही जर का इथे तळमळ केली तर इथे परमेश्वर आत्ता श्रीमूर्ती इथे जरी जवळ नाहीये तरी परमेश्वर कुठेही असतील. व्यापकत्वाचे अर्थ परमेश्वर स्वरूप आहे तिथे. परंतु तुम्ही व्यक्त परमेश्वराबद्दल बोललात तर परमेश्वर जिथे कुठे असतील तिथून काय करतात, आपले अर्थ जाणतात आणि आपल्याला भेट देण्यासाठी तिथपर्यंत बरोबर पोहोचतात. पुढील 90 ठाय आपण घेणार आहोत. तरी नाम सहाय्याचे करी ते केवी. मागे सांगितलं की नाम सहाय्याचे करी, तर कसं सहाय्याचे करतो ना. जोगेश्वरी साधाची लिळेचे न्याय. जोगेश्वरी म्हणजे जोगेश्वरी या ठिकाणी स्वामींनी काय केलेलं आहे, साधेला तारलेला आहे. गंगे बुडता साधा तारेली ही लीळा जी आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. लीळा क्रमांक आहे 77 उत्तरार्ध. गंगोतरणी साधी नाम उच्चारणे साधे लहामाईचे रत्नमाणिके गोसाव्यांच्या दर्शनासी आली. गोसाव्यांशी दर्शन झालं. साधे गोसाव्यांशी काही बोलो पवाडतीची ना.
साधेला स्वामींशी बोलायचंय पण काही बोलता येत नाही कारण आई आहे. लवकरी कावळ गावा निद्रास्थानाशी गेली आणि दुसऱ्या गावाला गेले. नदीच्या पल्याड जे गाव आहे कावळ गाव तिकडे निद्रेला ते गेलेले आहेत आई वगैरे. त्या ब्राह्मणा एकाची ओसरीवरी पडवीमध्ये त्यांनी निद्रा केलेली आहे. साधे मध्याने एकी रात्रीची उठली. साधेला काही झोप नाही. मध्येच रात्रीमध्ये उठली आणि ती आईला म्हणते, आई चालती ना, चल जाऊया आपण गोसाव्यांच्या दर्शना जावो, स्वामींच्या भेटीला जावो. तिची आई म्हणते, एल्लो यधवाची कैसी जावो, रात्री वडिलाचे म्हणजे अजून खूप रात्र मोठी आहे, सकाळ वेळेला खूप वेळ आहे. मागोती निरती मागोती उठती मागोते म्हणती म्हणजे पुन्हा उठायचे पुन्हा झोपायचे, पुन्हा उठायचे पुन्हा झोपायचे. आणि पुन्हा पुन्हा आईला म्हणायचं की चल स्वामींच्या भेटीला, चल स्वामींच्या भेटीला. त्यांना असं वाटायचं की खूप वेळ आपल्याला झोप लागलेली आहे. 5 मिनिटं डोळा लागले की परत जाग यायची आणि तिला वाटायचं खूप वेळ गेलेला आहे, चला स्वामींच्या भेटीला. आणि असं होता होता काय झालेलं आहे की सकाळ होत आली आणि आईला ती परत म्हणते की एल्हो, की बाबा चल स्वामींच्या भेटीला जाऊ. तिची आई म्हणते, एल्हो मी एवढ्या वेळा नाहीये, तू जाय, मी एवढ्या काही सकाळी येणार नाही, अजून मला झोप घ्यायची आहे चांगली, तू जा, आज काय मी सत्संगाला येणार नाही. हो का, म्हणून उठिली, परवंटू बांधला आणि मग तिने आपलं गाठोडं बांधलं, निघाली आणि नदीतनं निघालेले उतार सुकली म्हणजे ज्या भागामध्ये उथळ भाग आहे नदीचा त्या भागाने कधी यायचं असतं. ही खोल भाग जो आहे त्या भागातनं त्या गेलेल्या आहेत. हे कोणाला माहिती असतं, त्या गावातल्या लोकांनाच माहिती असतं. म्हणून विचारलं जातं नदी पार करताना उथळ भाग कुठला आहे, खोल भाग कुठला आहे. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, चुकीच्या रस्त्याने गेली. साध्य जे आहे ते निश्चित आहे बरं का. रस्ता चुकला तरी चालतो, कधी कधी असं आहे, रस्ता चुकला तरी चालतो, साध्य तुमचं नक्की पाहिजे. तसं मॅपमध्ये ते डेस्टिनेशन जर का तुम्ही नक्की केलेलं असेल, तुम्ही हा जरी रस्ता सोडला तरी तो दुसरा रस्ता दाखवतो, पण साध्य मात्र तेच दाखवतो, शेवट तेच दाखवतो. तसं तुम्हाला जो आहे ना, तुमचं साध्य एकदा निश्चित झालं ना, मग तुम्ही भरकटत नाही. कोणीही तुम्हाला सांगेल, तुम्ही जरी पुढे आले तरी ते म्हणतील तुम्ही खूप पुढे आलेला आहात, तुम्ही असं करा तर इकडच्या रस्त्याने जा, बरोबर ते रस्ता लागेल तुम्हाला तिथे. म्हणजे साधा जरी रस्ता चुकलेली आहे, परंतु साध्य तिने निश्चित केले की देवाजवळच जायचं आहे. मग निघाल्या, उतार चुकली आणि मग तव पाणी बहुत झाले, पाणी असं वर वर यायला लागलं, नाका तोंडामध्ये आता पाणी चालायला लागलं. नावेक तयाहून आगळे झाले आणि जास्त आगळं झालं, गळ्या येतुले झाले आणि बोबायली, गळ्या एवढं पाणी आलं आणि मग भ्यायला लागली. आता खोल जाणंच चालू आहे, अजून पुढे गेलं की बुडणार आपण. आणि मग ओरडायला लागली, राखी जोजी श्री चांगदेव रावळो, गोसावी यांची एल्लो दासी गेली जी. स्वामींची एल्लो दासी गेली. कोण गेली? मी गेली असं नाही, गोसावी यांची दासी चालली आहे. मी मरते म्हणून मला वाचवू नका, पण स्वामींची दासी चाललेली आहे. आईचे बोबावू लागली. गोसावी परश्रया गंगेकडे बीजे केले होते, स्वामी तिकडे परिश्रयाला आलेले होते. स्वामी खाकरले आणि ऐसी कवणी उचलून थडी आणली, ऐसी आली आणि अलगत त्या पाण्यात बुडणारी ती साधा अलगत कडेला आली. अचानक, म्हणजे तिला कळलं सुद्धा नाही आपण कसं काय कडेला आलो ते, काठाला आलो ते. तेव्हा गोसावी तिथे बसलेलेच होते आणि त्या ठिकाणी स्वामींनी काय केलेलं आहे, या साधाईसांना गंगे बुडता त्यांना कारण केलेलं आहे. हे काय आहे, हे कशाबद्दल सांगितलेलं आहे की नाम साह्याचे करी. स्वामींचं नाम घेतलं की गोसाव्यांची एल्लो दासी. आता बघा, त्या दिवशी मी जे सांगितलेलं होतं तुम्हाला, निश्चित साध्य पाहिजे. नाम जे आहे ते कसंही घ्या, तुम्हाला साह्य हे होणारच आहे. लेळेमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, राखी जोजिरी चांगदेव रावळो, चांगदेव रावळो, गोसावियांची एल्लो दासी बुडाली जी. म्हणजे राखीजोजी श्री चांगदेवराव, गोसावी यांचे चरण शरण वगैरे असं काही नाही. देवाचं नाव घेतलं, निश्चित आहे आपण कोणाला बोलवतो आहोत, हे ठाम आहे, प्रतीती आहे आणि त्यांनाच आपण बोलवतो आहोत.
मग निश्चितच आपल्याला सहाय्य हे होणार आहे. या ठिकाणी दृष्टांताचं प्रमाण देतात. त्याची केवी ना घासाचे नि दृष्टांते. घासाचे नि दृष्टांते म्हणजे आयास ग्रासियाचं दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. आयास ग्रासिया म्हणजे ज्याला आईचा घास मिळतो. आईचं अन्न मिळणं म्हणजे खूपच बाध्याचं असतं बरं का. आपण तर रोज महिला वर्ग असतं की त्यांना बिचाऱ्यांना रोज जेवण बनवून इतरांना वाढायचं आहे, द्यायचं. त्यांना जेव्हा कोणी आईचं मिळतं त्यांना कुठे मिळतं? माहेरी गेल्यानंतर मिळतं वाटतं, मठामध्ये मिळतं. आम्ही येतो आहोत 10 लोक 15 लोक आम्ही येतो आहोत, स्वयंपाक बनवून ठेवा. तिथे आईचं अन्न मिळतं, वाढून देतात वगैरे वगैरे. तर आईचं अन्न जेव्हा मिळणं किंवा आईची एखादी गोष्ट मिळणं म्हणजे ही जास्त सुखावह असते, परंतु जास्त वेळ नसते बरं का. तुम्ही आश्रमात गेल्या गेल्या आईचं खाऊ शकता, पण तुम्ही संध्याकाळी आईचं नाही खाणार. जी महिला यांना आवड आहे, ताड आहे, जाणीव आहे, ती व्यक्ती आईचं नाही खाणार. पहिल्या वेळेस ती खायला थकून आलेली होती, पण ती असं बघेल की नाही आपल्याला काही सेवा मिळते का, आपल्याला काही सेवा दास्य त्या ठिकाणी मिळतंय का, ती करण्यामध्ये त्यांना जास्त आवड असणार आहे. आणि म्हणून इथे आयास ग्रासिया असे तयासी कवणी एकू घासू सुये, म्हणजे आईचं अन्न मिळणं हा भाग वेगळा, परंतु हे आईचं जे अन्न आहे ते घास मोडून त्याला भरवल्या पण जात आहे. त्याला खायची पण आवश्यकता, म्हणजे हाताने मोडून खायची गरज नाही. आयास ग्रासिया आईचं घास, आईचं अन्न नाही, आईचं घास पूर्ण अन्नाचा तो त्याला तोंडात भरवल्या जातो. यांनी काय करायचं आहे? चावावा गिळावा येतुलेची. फक्त काय करायचंय? चावायचं आहे आणि गिळायचं. तुम्ही म्हटले आम्हाला चावायचा कंटाळा आहे, मग तो डाळ भात मिक्सरला लावून दिला तुम्हाला. आता काय करायचं आहे? गिळायचं आहे ना. तुम्ही म्हटले आम्हाला गिळायचाही कंटाळा आहे, मग चालेल, मग सलाईन लावावं लागेल, ती नळी वगैरे लावून. ती पण सोय बरं का आजकाल. परंतु एवढं कोणी आळशी औषध करतं का? असतात बरं का, एवढे आळशी पण असतात लोक की त्यांना गिळायचा सुद्धा कंटाळा येतो, नको वाटतं ते. काही जीव अशा पद्धतीचे आहेत, म्हणजे गिळतात ते, नाही असं नाही, परंतु इतकं सुद्धा आपण आईचं असू नये, इतकं सुद्धा आपण आळशी असू नये. आता परमेश्वराने काय केलेलं आहे की म्हणजे ही जी सोय आहे आयास ग्रासियाची, त्यांनी चावावा गिळा इतुलेची तरी धातू ते नेते ते अनेक असते. आणि शरीरामध्ये जे काही अन्न गेल्यानंतर रक्त बनायचे त्याचं रक्त बनेल, मांस बनायचं त्याचं मांस बनेल, जे काही धातू बनायचे असतील ते सगळे आपल्या शरीरामध्ये तयार होतात बरोबर. प्रतिकारक शक्ती असेल, काही पेशी असतील, हे असतील, हे सगळं ते अन्नाच्या माध्यमातून तयार होतं. कशाचं काय बनायचं आहे, बनवायचं आहे याचा काही तुम्हाला ताण आहे का? काही तुम्ही काय करायचंय? फक्त अन्न खायचं आहे, गिळायचं आहे. बाकी धातू ते नेते शरीर प्रक्रिया जी आहे ती बरोबर सगळीकडे रक्त पोहोचवते. त्याच्यासाठी कुठलंही मोटर आतमध्ये, मशीन आतमध्ये नाहीये की बाबा आता ते डोक्याकडे रक्त कसं पोहोचवायचं. आपल्याकडे बघा, एक दिवशी लाईट नसेल तर वरच्या टाकीत पाणीच जात नाही, मग आहे की नाही टेन्शन. तुम्हाला तसं कधी वाटलं का मेंदूकडे रक्त कसं पोहोचवायचं? मग कधी आपण केलेलं आहे कुठलं आसन? ते शीर्षासन करतो आपण कधी? काही गरज नाही. आपल्या शरीरातल्या ती प्रक्रिया बरोबर आहे, शरीरातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये रक्त बरोबर पोचत असतं. म्हणजे आपण काय करायचं? फक्त अन्न खायचं काम करायचं आहे. तैसा हा दृष्टांत झाल्यानंतर सिद्धांत सांगतात, तैसे पुरुषी उभया ठाकून प्रयत्न करावा येतुलेची. पुरुषाने काय केलं पाहिजे? एखादी जर का सेवा आली तर उभया ठाकून प्रयत्न करायचा बस. नव्हे ते पुरविती म्हणजे नाही त्या गोष्टी तुमच्या शक्यतेमध्ये नाहीये, तुमच्या संकल्पनेमध्ये नाहीये, तुम्हाला अपेक्षित नाहीयेत, अशा सगळ्या गोष्टींचं जे काही पुरवठा आहे तो परमेश्वर बरोबर करवितात, परमेश्वर सहाय्य करतात. या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या संदर्भातली ही लीळा आहे की साधा जी आहे, साधेने काय केलं? फक्त निश्चित केलं की मला जायचं आहे. बरं, धातू ते नेते आणि कसे म्हणजे साधा ते नेणार हे कोणतरी वेगळं आहे. कोण आहेत? प्रत्यक्ष परमेश्वरच आहेत.
त्यांनी फक्त चालायचं आहे, त्यांनी पाण्यात जायचं आहे, त्यांनी खोल पाण्यात जायचं आहे, त्यांनी बुडायचं पण आहे, कसली काळजी करायची नाही. पुढे जे साह्याचं कार्य वर्तणार आहे ते बरोबर साह्याचं कार्य करणारं कुणीतरी आहे परमेश्वरांच्या देवाच्या माध्यमातून, याची काळजी त्या साधकाने करायची नाही की मला किती संकट येणार आहेत, मी किती बुडतो आहे, फक्त मी विधीमध्ये आहे आणि माझं साध्य निश्चित आहे. एवढ्या 2 गोष्टी त्यांनी पक्क्या ठेवल्या पाहिजेत. आणि त्याच्या आधीच्या 2 गोष्टी म्हणजे आवडी आणि विश्वास अजिबात डळमळू द्यायचं नाही. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही आता पांचाळेश्वरला गेले आणि कुणीतरी सांगितलं इकडून जा, इकडून खोल नाहीये, इकडून गेलं तर खोल आहेत, मग तुम्ही साधाची लीळा हे कराल आणि खोल पाण्याकडे जाल तर तुम्हाला कुणी वाचवायला येणार नाही. बरं, सांगून ठेवतो, बुडाल तुम्ही. का बरं? कारण की आपण स्वाभाविक क्रिया नाही करत आहे, आपण परीक्षा घेतोय देवाची, वरून आपला विश्वास नाहीये. आता बघा, आपण म्हणणार साधेला वाचवलं, आता मला वाचवतील का बघू दे. म्हणजे वाचवतील, तुम्ही विश्वास ठेवा की वाचवणारच देव, तर वाचवतील. वाचवतील का बघू अशी जर का परीक्षा म्हटली तर देव काय वाचवणार, बुडू देतील थोडा वेळ, नाका तोंडात पाणी जाऊ देतील. म्हणजे देवाची परीक्षा बघू नका, विश्वास ठेवा, आवडी ठेवा, तुमच्यावर ते संकट नाही येणार. प्रत्येकाला काय बुडायचं संकट आलं असं पाहिजे काही नाही. अनेक वेगवेगळ्या पद्धतीची संकट येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये आमच्या प्रत्येक ईश्वर साधकाला परमेश्वर सहाय्य करतात. एवढंच काय की भटोबास म्हणतात 5 नाम ज्यांच्या मुखामध्ये आहेत ना त्या व्यक्ती सुद्धा वाया जात नाही. तो जर का वाया गेला तर मी त्याला जबाबदार आहे, असं भटोबासांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. म्हणजे पहिलं हे गॅरंटी वॉरंटी कार्ड असेल की एकही पंचनाम घेतलेला जीव वाया जाणार नाही, गेला तर मी त्याला जबाबदार आहे. किती मोठी ही गोष्ट आहे. ही लीळा आहे, हा दृष्टांत आहे. आणि तत्संदर्भामध्ये जे वचन सांगितलेलं आहे, स्वामी म्हणतात बाई नामी अभिमान आती की म्हणून नाम सहाय्या ते करी. म्हणजे नामामध्ये अभिमान आहे, परमेश्वराने तो अभिमान घेतलेला आहे आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, नामस्मरण जे आहे ते आपण केलं पाहिजे. हे झाले नामाचे किती ठाय, एकूण 9 ठाय झाले. 10वा ठाय आपण घेणार आहोत. तरी नाम प्राप्ती ते करी ते केवी, नाम प्राप्ती ते करी म्हणजे शेवटचं आणि महत्वाचं. ईश्वराची प्राप्ती नामामुळे होते, पण कशावरून बरं? नामच्या स्वामींनी सांगितलेलं आहे की तेची केवी ना सर्वज्ञ म्हटले, द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती अनंत उद्धरिले. तरी उद्धवार्जुन हे पुराण प्रसिद्ध अनंत जीवांचा उद्धार कृष्ण महाराजांनी केला. परंतु त्यातल्या त्यात उद्धवार्जुन, उद्धवदेव आणि अर्जुन देव हे 2 हे कोण आहेत? प्रसिद्धीच पावले. त्यांची महिमा, त्यांची महती, त्यांचं समर्पण, त्यांची भक्ती आपल्यापर्यंत पोहोचली. म्हणजे याच्यावरून सिद्ध झालं की नाम सहाय्य ते करी, नाम प्राप्ती ते करी, म्हणजे प्राप्तीला नेणार हे नाम आहे. म्हणून नाम प्राप्ती ते करी. हे झाले नामाचे 10 ठाय. आता याचं मोकळे विश्लेषण देतात. ते नाम उच्चारिले मांगरळवरी चांगदेव भटी वाळवंटी. ते नाम कुणी कुणी उच्चारलेलं आहे? मांगरोळ या गावामध्ये चांगदेव भटानी वाळवंटी म्हणजे वाळूमध्ये खेळत असताना स्वामींचं नाव काय केलेलं आहे? स्मरण केलेलं आहे, आठवलेलं आहे आवडीपूर्वक. तेने आकर्षिला ईश्वर उपासी आला. आकर्षिला म्हणजे परमेश्वराला त्यांनी आकर्षित केलेला आहे. एरवी काय होतं की जीव ईश्वराकडे आकर्षितला जातो असतो. एखादी छोटी वस्तू मोठ्या वस्तूकडे आकर्षित होत असते, परंतु एखादी मोठी वस्तू छोट्या वस्तूकडे आकर्षित होणं म्हणजे हे आवडी असल्याशिवाय नाहीये. चांगदेव भट म्हणजे एक जीव, तर एरवीच ते जीव म्हणजे ते छोटे आले आणि वयाने परत छोटे आले आणि अशा या छोट्या वयाच्या छोट्या जीवाकडे एवढा मोठा व्याप्त परमेश्वर आकर्षिला जावा आणि त्यांच्याकडे यावं लागलं देवाला. एरवी देवाने आज्ञा पाठवली असती, 2 माणसं पाठवली असती, त्यांना बोलवून घेतलं असतं, आम्ही प्रसन्न झालेलो आहोत, तसं नाहीये. देवाला तिथे यावं लागलं. आकर्षिला ईश्वर पासी आला. ते नाम उच्चारिले साधी गंगे बुडता तेने नामेची तारिली. गंगे बुडता साधेने नाम घेतलं आणि त्या नामानेच त्यांना तारलेलं आहे. देवता शेळीची वेखे दायंबा पाठी लागली. देवता ज्या आहेत
या शेळीच्या वेशाने कुणाच्या मागे लागल्या? डायंबांच्या मागे लागलेल्या आहेत. आणि त्यावेळेस स्वामींनी त्यांना जो काही विधी सांगितलेला होता तो विधी त्यांनी केला आणि त्याच्यामुळे त्यांचं रक्षण झालेलं आहे. भूत चतुर्दशीचे दिवस आहे आणि स्वामी त्यांना सांगतात की आता तुम्ही काही जाऊ नका. स्वामींना ते म्हणतात काही गा भोज, स्वामी त्यांना म्हणतात काही गा भोजा, सकाळी असे काही काम आहे दिसतं तुमचं, निघायची तयारी. ते म्हणतात जी मी गावाला जायचं. स्वामी म्हणतात आजी कैसे गावा जाल? आजी भूत चतुर्दशी. आज काय आहे? भूत चतुर्दशी आहे. भूते सैरा विचारता ती, म्हणजे आजचा जो दिवस आहे तो अशा पद्धतीचा आहे भूतांचा. आणि गावोगावी बळी दिवत आहात. एक तर ते भूत बळी घेतात म्हणा किंवा काय असे कार्य होतात. डायमा म्हणतात जी आम्ही गोसाव्यांचे आम्हा काही, आम्ही तर देवाचे आहोत, आम्हाला थोडी काय होणार आहे. स्वामी म्हणतात तयाचाही ठाई एके सामर्थ्य आहे. त्यांच्याकडे पण सामर्थ्य आहे आणि ते तरी येथूनची सिद्धी नियती किंवा ते सुद्धा परमेश्वराकडनंच काय केल्या जातात, नियमित केलेली आहेत. आणि त्या नियमांमध्ये परमेश्वर आडवे येत नाही. तुम्ही चुकलात तर तुम्हाला त्याचा दोष लागणार, तुम्हाला त्याचं ते काही जे काही विघ्न आहे ते विघ्न तुम्हाला होणारच आहे. स्वामींनी ते सांगितल्यानंतर त्यांनी अडचण सांगितली की गावाला श्राद्ध आहे, ब्राह्मणांना निमंत्रण देऊन आलेलो आहे आणि मी गेल्याशिवाय तिथे कुठलंही कार्य होणार नाही. मग गोसावींनी आमच्या स्वामींनी काय केलं, श्रीमुखीचं तांबोळ त्यांना दिलेलं आहे प्रसाद म्हणून. श्रीकंठीचा गळदंडा, श्रीकंठ म्हणजे गळा, त्या गळ्याला लगोलग असलेली जी माळ आहे त्याला गळदंडा असं म्हणतात. त्या स्वामींनी काय केलं, गळदंडा त्यांना दिलेला आहे, त्यांच्या गळ्यात घातलेला आहे. स्वामी म्हणतात मार्गी काही आश्चर्य देखील तरी पाहो न ठकीजे. म्हणजे काही रस्त्याने आश्चर्य बघितलं तर ते बघायला तिथे जायचं नाही. आपल्याला तर खूप हाऊस असते की मध्ये काही गर्दी दिसली आपण रस्ता क्रॉस वगैरे करून जाऊन बघतो काय चालू आहे तिकडे. म्हणजे असं काही असेल काय बघायचं ना, सरळ निघून जायचं आपण. मार्ग न संडीजे, कधीही आपला रस्ता सोडायचा नाही. आपण काय होतो, फाटे लागले की आपल्याला विचलित होतो आपण, तसं होऊ देता कामा नाही. आपला मार्ग रस्ता आपला प्रमाद चुकवी जे दोष नेहमी चुकवला पाहिजे. आणि आपण या प्रमादू होय ऐसा जेथ विकल्प स्फुरे तो अर्थ न कीजे, की जिथे जिथे तुम्हाला असं वाटेल इथे दोष घडू शकतो तर असं बोलू नये, असा अर्थ करू नये. आणि अशा पद्धतीच्या ज्या काही संदेहात्मक किंवा अशा काही निंदाजनक ज्या गोष्टी आहेत त्या अनेकांच्या डोक्यामध्ये टाकू नयेत, त्यांना स्वतःही करू नयेत आणि इतरांना त्या शिकवू नयेत. आणि मग ते निघाले पैठणपर्यंत गेले आणि पुढे गेल्यानंतर त्यांना वाटलं की लक्ष्मीचं देऊळ दिसलं, काही आवाज यायला लागले, काही भास व्हायला लागले, एक देऊळ दिसलं. ते म्हटले की असं करू की आपण आधी देवळात मुक्काम करूया आणि सकाळी सकाळी निघूया पटापट. आणि निघायला लागले देवळाकडे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्वामींनी सांगितलं मार्ग न संडी, जे रस्ता सोडायचा नाही, सरळ चालत राहायचं आपलं. आणि मग ते सरळ चालत राहिले. त्यांच्या मागोमाग देवता येत आहेत, शेळीची नि वेखे, त्यांच्या पायावर पाय, म्हणजे ह्यांचा पाय उचलला की त्यांचा पाय, असं त्यांना भास सुद्धा व्हायला लागला. तुम्ही गावाकडे जर का गेलात रात्रीच्या वेळेस एकटे जर का चालत हो रस्त्याने, तुम्हाला असं वाटतं की कोणतरी आपल्या मागे चालतंय आणि अशी भीती वाटते मागे बघायची की मागे बघितलं की कोणतरी दिसेल. सगळ्यांना नाही वाटत बरं का अशी भीती. घाबरट असेल तर त्या व्यक्तीला ती भीती वाटू शकते. तसं म्हणजे कधी कधी आपले हे भास असतात, पण कधी हे डायंबांच्या बाबतीमध्ये खरं होतं की त्यांच्या मागे वास्तविक त्या शेळीची निवेशी ती देवता होती. परंतु हे जे डायंबा आहेत ते काय करायचे, उभे राहायचे आणि ते म्हणायचे तुम्ही का वायाची श्रमते असा तुम्ही राहना का, ते देवतेला म्हणत होते. तर डायंबा म्हणजे काही साधे सुधे व्यक्ती नव्हते, विनोदी व्यक्ती होते. ते म्हणत होते की तुम्ही का उगाच थकताय आमच्या मागे येऊन, तुम्ही राहना का, थांबा, आम्ही तरी गोसावियांचे, आम्ही स्वामींचे आहोत. स्वामींची माळ आहे, तांबोळ आहे, नाम आहे, दर्शन आहे, सन्निधान आहे, ऐसे म्हणती आणि नावेकर आहे. त्या परत थांबायच्या आणि हे परत चालायला लागले की परत त्यांच्या मागे मागे यायच्या, आवाज त्यांना येत असेल. आणि मग एक आड लागला. आड म्हणजे काय, छोटी विहीर.
मोठी विहीर आणि छोट्या विहिरीला आड म्हणतात. आणि त्या आडाच्या इथे आल्यानंतर काय झालेलं आहे, दायंबा बळीग्रामा आले आणि आडामध्ये घातले. म्हणजे त्यांनी आडामध्ये आवाज आला, त्यांना आड पार करून पुढे गेले बाजूनी दायंबा, आणि आडामध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला. ते जे विघ्न होतं ते आडामध्ये, उद्या जर का दायंबा त्यांच्या ह्याच्यामध्ये बळी पडले असते तर त्यांना सुद्धा त्या आडामध्ये एखाद्या वेळेस ते बळी पडावं लागलं असतं. आणि ते विघ्न जे आहे ते विघ्न हरलं, म्हणजे परिहार झाला. कशामुळे की स्वामींनी जो विधी सांगितलेला होता तो केला, म्हणून जर का रस्ता सांडला असता तर गेले असते ते. आणि दायंबा बळीग्रामाला आले सगळं विधी वगैरे आटपून, आणि मग पुन्हा स्वामींना भेटण्यासाठी आले. स्वामी म्हणतात की या देवता गा तया ते भुगती होत होती. त्या देवता त्यांना त्यावेळेस बळी असणं आवश्यक होता. तया समया वरपडा होय तया ते तिया घेती. त्यावेळेस त्यांच्या ज्या याच्यामध्ये त्यांच्या एका संपर्कामध्ये जीव, कुठला जीव येईल काय येईल, तया ते तिया घेती, त्यांचा ते बळी घेतात. तुम्ही निके केले जे प्रमादू चुकविला, दोष चुकवला, येथून तुम ते पाठविले म्हणून चुकले ती, आणि का ते तरी तिया घेती. या म्हणजे देवाने सांगितलं, विधी विहिला त्याप्रमाणे चालले आणि देवाने आज्ञा दिलेली होती आणि म्हणून ते गेले, तर म्हणून ते वाचले. एरवी तसं काही झालं नसतं. तर ती लीळा या ठिकाणी सांगितली की देवता शिळेची वेखे दायंबा पाठी लागली. तेसने या क्षोभापासून नामेची राखिले. त्या क्षोभापासून नामानेच त्यांचं रक्षण केलेलं आहे. सराला औसी नाम ऐकिले उच्चारिले. सराला म्हणजे या ठिकाणी या आमच्या ज्या औसा होत्या त्या औसा स्वामींवर रुसून गेलेले आहेत. कुठे गेलेले आहेत? सरालेला गेलेले आहेत. लीळा आहे उत्तरार्ध 172 क्रमांकाची. गोसाव्यांची दुपारचा पूजा अवसर झाला. आरोगणा झाली, गुळळा झाला, विळा झाला, पौड झाला, उपहूड झाला. गोसाव्यांची आसन होतं आणि स्वामी निरूपण करत होते. आणि तेवढ्यात बाईसा औसांना म्हणतात, विषदेव आहे की नाही ऐसे पाहून ये हो. विस्तव आहे का बघून या बरं, संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आता करायचा आहे. औसा म्हणतात हो का. आली गुमते विषदेव पाहिला तर विषदेव नाही. विस्तव पाहिला आहे का? विस्तव काय नाहीये तिथे. मग येऊन उगीची बैसली. आता बाईसांना सांगावं ना की विस्तव नाहीये म्हणून, तसं काही सांगितलं नाही. आणि येऊन पुन्हा गपचूप निरूपण ऐकत बसली. आणि स्वामींचा सिंहनारायणोनी वेळीचा गुंफेची बीजे केले. स्वामी बाईचे पूजा अवसराला की विस्तव पाहण्यासाठी गेल्या. पूजा अवसरासाठी आता त्याच्यावर धूप, दसांग धूप वगैरे टाकायचं आहे धुपाटण्यामध्ये घेऊन, तर विस्तव नाही. आणि मग ते त्यांना म्हणतात, हे काही आऊये, तुला मी विस्तव पाहण्यासाठी पाठवलेलं होतं तरी नाही ऐसे सांगसी ना. म्हणजे नाही असं तू सांगितलंच नाही. काही सांगावे असे. आता आऊसाच्या डोक्यामध्ये कुठला राग होता माहिती नाही. ते म्हणायला लागले त्यांना, काय सांगायचं तुम्हाला. काही तुम्ही जाल की गोसावी जाती. का तुम्ही गेले असते का विस्तव आणायला, का स्वामी गेले असते. आमतेची धाडाल म्हणा, म्हणजे आम्हालाच तर धाडलं असतं ना तुम्ही, विस्तव असो की नको असो. आणि बाईसी म्हटले, पाहाव काही झाले ये जोगिनीसी, बाबाचे नाव का घेताय. मला बोल, परंतु स्वामींचं नाव का घेते तू. स्वामी जातील असं का बोलते आहे. म्हणून घागरा बांधला आणि बाईसांनी सुरू केला. औसी म्हटले, न सपोरे ये रिपी रिपी सी. ती म्हणाले, हे कटकटीला मी कंटाळलेली आहे. काढू आपला जोग. हे जे काय मी ठेवून दिलेलं आहे माझं जोग वगैरे सगळा जोगवटा, तो सगळं मी काढते. म्हणून आपली अवघी मात्रा घेतली, जाऊन दुसरे गुंफेसी बैसली, दुसरीकडे जाऊन बसली. आणि अशा पद्धतीने स्वामींवरती रुसलेली आहे. त्यानंतर मग खेळी पुढे स्वामी त्यांना भेटतात वगैरे. आणि स्वामी त्यांनी जे काय सगळं पूर्ण आपल्या देहावर पूर्ण जोगिनीचं पूर्ण जो काय वेशभूषा वगैरे सगळं काय केलेलं आहे ते बघून स्वामी म्हणतात की त्या आणि सामान्य स्त्रिया, म्हणजे स्वामींनी त्यांना काय केलेलं आहे, सामान्य स्त्रियेची म्हणजे लिसीपिसी, म्हणजे जे काही करायचं आहे, जे काही शृंगार करायचा आहे, हा कोणाचा धर्म आहे, हा सामान्य स्त्रियेचा हा धर्म आहे वगैरे वगैरे. स्वामी मस्करीमध्ये त्यांना बोललेले आहेत. त्यांनी ते खूप मनाला लावून घेतलं.
आणि मग स्वामी त्यांना म्हणतात, खेळी जेल नाही का, म्हणजे जाणार आहात का तुम्ही? ते म्हणतात, हो खेळी जेल स्वामी जगन्नाथ, हो आता आम्ही आता दूर राहणार इथून. मग सरालया गेली, सरालया ते गेली आणि मग 6 महिने ती तिकडे होती. गोसावी एक असती ऐसे आठवे ही ना. कुणाला? सन्निधानातली आऊस आहे. 6 महिन्यामध्ये स्वामी एक आहेत असं तिला आठवण सुद्धा नाही. तुम्ही म्हणता आमचे लीळाचरित्र मी 4 वेळा वाचून काढलेलं आहे, माझे लीळा पाठ आहेत. तुमच्या 2 महिने तुम्ही लीळा बघू नका, 1 महिना लीळा बघू नका, लगेच तुम्हाला चुकीच्या संदर्भाला लागायला लागतात. ती आऊस सरालेला होती का डोमेग्रामला होती, काही असं लक्षातच येत नाही पटकन. औसा होती का साधा होती? बुडणारे कोण होते? औसा होती की साधा होती? आपण म्हणतो, कोण म्हणतो नाही औसा होत्या त्या, एक म्हणतो नाही साधा होत्या. म्हणजे वेगवेगळे संदर्भ का? कारण की विसर पडत असतो. स्वामी म्हणतात, हे तुम्हा काळे करून वस्त्र तुल्य होईल का? तुम्ही असं समजू नका आत्ता तुम्ही धर्मात आहात की तुम्हाला देव खूप आठवतो आहे आणि असाच आठवत राहणार. तुम्ही उद्या जर का एखाद्या वेगळ्या कार्यामध्ये व्यस्त झाला तर तुम्ही एवढं टेन्शन घेऊन ते कार्य करत राहाल की कुठला तरी एक देव आहे आणि आपण कुठल्या तरी धर्मात आहोत हे सुद्धा तुमच्या लक्षात राहणार नाही. आणि औसाच्या बाबतीत जर का होऊ शकतं तर आपल्या बाबतीमध्ये तर हे सहज शक्य आहे. आणि मग एक दिवस काय झालं की प्रार्थबाईचे, एकविराबाईचे आणि मदळाचा बाईचे 3 बाया ज्या आहेत त्या गावा गेलिया. कोणी ठाई निद्रा करू पा जाव, म्हणजे त्या सुद्धा सरायला आलेल्या आहेत आणि कुठे झोपायचं म्हणून निद्रा कुठे करायची. मग त्यांच्या लक्षात आलं की गोसाव्यांची आऊ असे ती गुंफे जाऊ, म्हणजे माहिती होतं त्यांना की ही आहे इथे म्हणून. मग ती जिथे राहते तिथे जाऊ, मुक्कामाची सोय होईल. आणि मग आऊसाच्या गुंफेला आल्या, तिथे थांबल्या. ती दिवशी आऊसा एक वाढीले आले. आऊसाला कोणातरी ताट आलेलं होतं वाढून, ती आपली जेवली. रात्री गणपती आपोयोचा घरूनही ताट आले. ती बी तया ते श्राद्ध, त्यांच्याकडे त्या दिवशी श्राद्ध होतं, त्यानिमित्ताने भोजन आलेलं होतं आऊसासाठी. परंतु आऊ तुम्हाला गुणी गणपती अपयो ताट पाठविले असं देणाऱ्याने सांगितलं. ते म्हणतात, हे मागू ते न्यातात, मी आता जेवलेली आहे. हा जेविला रे. आऊसा स्वतःला स्त्री मानत नव्हती, ती स्वतःला पुरुष मानायची. हा रे ही जेविली असं नाही, हा रे हा जेविला रे, मी जेवलोय आता असं ते म्हणायला लागले. ना आई म्हणून ठेविले, परंतु ते ताट आऊसासाठी नव्हतं बरं का. ते ताट कोणासाठी होतं? या तिघींसाठी होतं. व्यवस्था बघा कशी असते. तिघींसाठी का होतं हे जेवण झाल्यानंतर कळेल आपल्याला, त्यांचं जेवण झाल्यावर. हा जेविला रे आणि म्हणून ठेविले. आणि त्यांनी काही नेलं नाही ताट, ते म्हटलं नाही नाही अरे तुम्हाला दिलंय तुम्ही बघा काय. ते ठेवलं. मग ते आऊसी तया बाया, ते म्हणित त्या बाया त्या आलेल्या होत्या मुक्कामी. त्यांना त्या म्हणतात, जेवा नाका रे, म्हणजे तुम्हाला जेवायचं का? जेवा. हे काहीच या उपासी मराल. त्यांनी काही खाल्लं नव्हतं किंवा थोडंसं काही कुट्टा वगैरे खाल्ला असेल म्हणजे उपाशी मराल, खाऊन घ्या. ब्राह्मणाची घरीचे ताट, तिये दिसी एकादशी, जेवू नाका म्हणून तिये जेविली आंचवली. आणि गोसाव्यांचे नाव श्री चक्रधराईचे घेतले. या चरित्रामध्ये त्या बाया तिघी जेवल्या, आंचवल्या. आणि मग आपण काय म्हणतो जेवल्यानंतर? आज खूप झालं बाबा. परंतु आपल्याला काय झालं पाहिजे? जेवण करताना, जेवायच्या आधी देवाचं नाव, जेवताना देवाचं नाव आणि जेवल्यानंतर देवाचं नाव, या गोष्टी जर का असल्या तर तुमचं जेवण हे मौन्य पद्धतीने होईल. आणि जेवण जेवताना कधी बोलायचं नसतं असं सांगतातच. शांतपणे आणि मौन याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? भोजन करायचं. पण करत असताना देवाचं नाव हे असलं पाहिजे. या ठिकाणी जेवताना देवाचं नाव असेल म्हणून जेवण झाल्यानंतर सुद्धा श्री चक्रधराईचे नाव घेतल्या गेलं त्यांच्याकडनं. आऊसाच्या कानावर ते नाम पडलं आणि त्यांना उजळता आली एकाएकी. त्या म्हणायला लागल्या, हाय रे तुम्ही माझ्या चक्रस्वामीची आहात. अरे तुम्ही माझे चक्रधर स्वामीचे आहात, असं त्यांना आनंद झाला. माझा चक्रस्वामी. आऊसा पण काय म्हणायच्या? माझा चक्रस्वामी म्हणजे चक्रधर स्वामी. माझा चक्रस्वामी ऐसे 4 पहार निद्रा आली आणि स्वामींकडे कधी जाणं होईल, कधी मी जाते कधी मी निघते असं झालं.
सकाळपर्यंत तळमळत राहिली, झोप नाही, काही नाही. भल्या पहाटे सकाळी उठली, पटकन आपलं जे काही कपडे लत्ते होते ते बोचकं बांधलं, निघाली आणि ज्या काही वस्तू होत्या त्या वस्तू घेतल्याच नाही, त्या तिथेच राहिल्या आणि त्या निघालेल्या आहेत. भरली बादली गुंफा तैशी सांडिली. आमच्या स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला होता. आमच्या स्वामींनी लगेच अंगी टोपरे परिधान केले. गोसावी भक्तजनांना म्हणतात, आजी कोणीकडे खेळ जाईजेल, आज कुठे जायचं विहरणाला. कोण कुठे म्हणतं, कोण कुठे म्हणतं. आमचे स्वामी म्हणतात, आजी हे नायकाशी सामोरे जाईल. त्यांच्याकडे जो पुरुषार्थपणा होता ना औसांकडे, त्यामुळे स्वामी त्यांना नायक असं म्हणतात. नायक म्हणजे एका समूहाचा मुख्य जो काय करतो, नेतृत्व करतो, त्याला नायक असं म्हणतात. ते औसाला स्वामी म्हणत होते. आज नायकांना भेटायला आम्ही समोर जाणार आहोत आणि म्हणून स्वामी त्या ठिकाणी गेले. पुढे स्वामींना ती औसा येताना दिसलेली आहे आणि स्वामी म्हणतात, नायकू आलामा. नायकू आलिमा नाही, स्वामी सुद्धा काय करतात, आलामा असंच म्हणतात. गोसावी पावले दोन्ही चारी सावमे बीजे करतात. ती दुःख करायला लागली, पाठीमोरी ठाकली, म्हणजे स्वामींकडे बघायचं नाही, कारण की मी चुकलेली आहे. स्वामींना आता कसं तोंड दाखवायचं आपलं, स्वामींकडे पाठ करून आपलं रडते आहे. स्वामी म्हणतात, नायका या, काही येथूनही पाठविली ती आम्ही तुम्हाला पाठवलेलं होतं का? तुम्हीची गेली ती आपणच जातो ना. काम नाही झालं की आजपासून मी देव करणार नाही. देवाने सांगितलं, देवाने पाठवलं, देवाने हाकललं, आपणच आपले निर्णय घेतो, आजपासून मी देवदेव करणार नाही. हे असे निर्णय आपण घेतो आणि परत देवाकडे आपण येत असतो. स्वामींनी मग त्यांना भेट दिली, त्यांनी दंडवत घातले, श्रीचरणा लागली. मग तयाची लिंबातळी आसन झाले. हे आहे नामाने होणारं जे साह्य आहे ते आपण बघितलं की सराला औसी नाम ऐकिले उच्चारिले. स्वतः ऐकलं सुद्धा आणि तिने स्वतः उच्चारलं सुद्धा. त्यामुळे घडला अविधी परिहारला. जो अविधी घडलेला होता तिला त्याचा परिहार झाला. विपरीत बुद्धी जी स्वामींवर आलेली होती ती विपरीत बुद्धी गेली आणि अनुकूल बुद्धी स्वामींवर आली, थोरी आली, म्हणजे श्रेष्ठ बुद्धी आली. आरती उपजली, म्हणजे कधी मी देवाला भेटेन म्हणून आवड निर्माण झाली. तळमळ रात्रभर चालू आहे. त्या स्थानाची सवे सांडली. 6 महिने ज्या ठिकाणी थांबलेली होती ते ठिकाण तिने एका क्षणामध्ये सोडून दिलं. स्वभावाचा त्याग केला. स्वतःचा जो काही आडमुठ स्वभाव, जो रागीट स्वभाव, जे काही प्रतिकूल स्वभाव तिने धरून ठेवलेला होता त्या दोषयुक्त स्वभावाचा त्यांनी त्याग केला आणि परमेश्वर सुद्धा सानुकूल होऊन सौम्य आले. देवाने सुद्धा कुठला राग ठेवला नाही. तुम्ही जेव्हा अनुकूल होऊन येता तेव्हा परमेश्वराला सानुकूल व्हावंच लागतं. दोन्ही गोष्टी करतात. तुम्ही अनुकूल नाही, परमेश्वर सुद्धा सानुकूल होणार नाही. परमेश्वर पण अनुकूल होऊन दयाळूपणे मयाळूपणे त्यांना भेटण्यासाठी पुढे आलेले आहेत. दर्शनासन्निधाना योग्य झाली. त्यांना स्वामींनी भेट दिली. त्यांचा जो काही दोष आहे तो त्यांच्या दुःखामुळे प्रायश्चित्तामुळे तो नासल्या गेला आणि त्या सन्निधानाला आणि स्वामींच्या दर्शनाला काय झालेले आहेत, योग्य झालेले आहेत. ऐसे नाम सहाय्या ते करी, असं नाम आहे सहाय्य करणार. जर का त्यांनी नाम घेतलं नसतं, ते नाम त्यांच्या कानावर पडलं नसतं तर औसा लीळा चरित्रामध्ये कधी समजा पुढे एखाद्या वेळेस दिसली नसती, असा आपण एक अंदाज धरूया. परंतु एक नाम ऐकलं, छोटस नाम आहे, परंतु कुणाचं नाव आहे, जो व्यापक आहे ना, ते व्यापकाचं नाव आहे. जर नाव जरी छोटं असलं, कार्य व्यापक आहे. चक्र स्वामी, पूर्ण चक्र आहे परमेश्वराचं आणि ते महादायिसांच्या ते कानावर पडलं आणि काय झालेलं आहे, पूर्ण जे काही दोषाचं चक्रव्यूह होतं ना ते सगळं तोडून औसा ज्या आहेत ते औसा स्वामींकडे आलेले आहेत. हे नामाचं सामर्थ्य आहे. ते नाम रुक्मिणी औसी ऐकत घेऊ अष्टभोगाचा त्याग केला. नवीन उदाहरण देतात. हे नाम जेव्हा रुक्मिणी औसाने ऐकलं, जेव्हा त्यांना वर पाहण्यासाठी जेव्हा एक एक स्थळ पाहणं सुरू होतं, अशा वेळेस सुदेव जे आहेत त्यांना त्यांच्याकडनं माहिती मिळाली की आमच्या ह्याच्यामध्ये मथुरेचे जे नरेश आहेत, कृष्ण महाराज वगैरे, अनेक नामं त्यांची सांगितली, अनेक गुण सांगितले. एवढं सगळं सांगितल्यानंतर रुक्मिणी औसा ज्या होत्या त्यांना स्वामींचा, कृष्ण महाराजांची एवढा वेद संचरला, इतकी आवडी संचरली की त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे,
त्यांना विरह ज्वर निर्माण झाला. विरह ज्वर म्हणजे तो काय असा गोळी वगैरे याच्याने जाणार नाही, तो ज्याच्यामुळे तो विरह भरलेला आहे, तो ज्वर आलेला आहे, त्याच उपायाने तो ज्वर जाणार आहे. आणि मग नामाची अवस्था म्हणजे एवढा ताप आलेला त्यांना की त्यांनी निरोप पाठवला की बाबा जोपर्यंत तुम्ही भेट नाही दिली तर हे देह जाईल, म्हणून संदेश दिलेला आहे कृष्ण महाराजांना. आणि इथे त्या विरह अवस्थेमध्येच त्या रुक्मिणी अंसा बसलेल्या आहेत. आता त्यांना जेव्हा त्यांची दासी जेव्हा पान देते, नामाची अवस्था हातीची पाने पळवा झाली, म्हणजे ती पान देते आहे, इकडे शून्यात बघणं सुरू आहे. ती दासी तिला पान देते, ती पान घेते असं तर ते पान पूर्ण सुकलेलं असतं. पुन्हा पान मागते, पुन्हा घेते, ते पान परत सुकलेलं आहे. 2-3 वेळा असं होतं. आणि ती जी रुक्मिणी अंसा त्या दासीवर वैतागतात. अन्यथा ज्ञाने हडपिणी ती कोपली, अरे तुला मी पान खायला मागते आणि तू काय सुकलेली पानं देतेस मला. ती म्हणते मी तुम्हाला पान सुकलेलं देत नाहीये, चांगलंच पान देते, हे बघा हे पानं देते, पण तुम्हाला एवढा ताप आहे की पान हातावर ठेवलं की ते पान सुकून जाते. म्हणजे किती ताप असेल हा, तुम्ही त्या तापमापीमध्ये मोजू शकता का? ताप हा नाही मोजू शकत. हा एवढा विरह ज्वर त्यांच्यामध्ये आहे. आणि अन्यथा ज्ञान म्हणजे त्यांना असं वाटलं की हीच आपल्याला असं पान देते आहे, म्हणून त्या हडपिणी म्हणजे पान देणारी दासी तिच्यावरती कोपली. आईचे नाम आवडी रूप आणि वेदवंत असं ते नाम आहे, ज्याच्यामुळे ईश्वरा संदर्भातली वेद तुम्हाला लागतो किंवा आवडी निर्माण होते. नामाची जापते प्रवृत्ती भंगे, लीळा बघितली आपण मगाशी, स्वामींनी सांगितलं नाम असं आहे की ज्याच्यामुळे ईश्वराची प्रवृत्ती भंगू शकते. भटोबास म्हणतात ते नाम उच्चारिता देवगिरीचा निनावा, तरी त्याचे अनिष्ट चूकते. जर का देवगिरीचा जो राजा आहे किंवा जो हेमाड पंडित वगैरे जे कारस्थानामध्ये जे सामील लोक आहेत, त्यांनी जर का स्वामींचं नाम घेतलं असतं श्रद्धेने, तर कदाचित त्यांना घडणारं जे अनिष्ट आहे, त्यांना घडलेलं जे अनिष्ट आहे ते कदाचित चुकलं सुद्धा असतं. परंतु काय त्यांनी स्वामींचं आदरपूर्वक, श्रद्धापूर्वक, आवडीपूर्वक नाम घेतलं नाही आणि ईश्वरीची प्रवृत्ती भंगती आणि त्यांच्या स्वामींची प्रवृत्ती भंगली असते कदाचित. म्हणून नाम, आता याचा आचार काय आपल्याला, नामाचे 10 ठाय आपण ऐकले, 10च्या 10 ठाय, त्या संदर्भातल्या लीळा, त्या संदर्भातले दृष्टांत, त्या संदर्भातले वचनं आणि परत त्या संदर्भातल्या इतर लीळा सुद्धा विषय आपण पाहिले. आता याचा आपल्याला आचार काय? नाम तर माहिती आहेच आपल्याला उपदेशापासून, नामाचे 10 लाभ सुद्धा आज आपल्याला माहिती पडलेले आहेत. तर आपण काय केलं पाहिजे? म्हणून नाम आठवीजे स्मरीजे चिंतीजे, नाम काय केलं पाहिजे? आठवलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. त्याची या संसारापासून मुंचीजे, तरच तुम्ही या संसारापासून मुक्त होऊ शकता. भटोबासी म्हणतले का बरं, कसं काय मुक्त होऊ शकतो? म्हणजे ह्याला काहीतरी प्रमाण द्या. आता नाम घेतल्याने संसारापासून मुक्त होऊ आम्ही, तर नाम प्राप्ती ते करी हे तर आम्हाला माहितीच आहे. अजून काय प्रमाण आहे ना? येणे अवतारे, म्हणजे भटोबासी काय म्हणतात? भटोबासी म्हणतले येणे अवतारे श्री चक्रधरे जो नुद्धरे, तो कहीची नुद्धरे मा कहीची नुद्धरे. म्हणजे जर का श्री चक्रधर स्वामी ह्या सृष्टीतले उद्धरण व्यसनी अवतार आहेत, एका सृष्टीमध्ये एकच अवतार असे होतात, हे अवतार ते आहेत. आता जर का तुम्ही यांच्या खावणीला पात्र झाले नाही, गणपत आपळे म्हणतात जी जी गोसावी अनुसरावे ऐसेची का म्हणती, विना अनुसरणाचा काहीतरी उपाय सांगा. स्वामी म्हणतात, म्हणजे ते म्हणतात गोसावी अनुसरा असे का म्हणती. स्वामी म्हणतात येथीची खावणी म्हणजे ती आमची खावणी आहे, ते वैशिष्ट्य आहे, तरच तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. आणि जर का अशा उद्धरण व्यसनीचे अवतार आहेत, ज्यांनी जीव उद्धरणाचं व्यसन अंगीकार केलेला आहे, अशा अवताराच्या जर का खावणीला आपण पात्र झालो नाही, त्यांच्या नामाचं स्मरण केलं नाही, त्यांनी सांगितलेलं म्हणितलेलं आपण जर का केलं नाही, तर मग आपली कुठल्याही प्रकारे दुःखापासून मुक्तता होणार नाही. आणि कहीची नुद्धरे म्हणजे इतर कुणी त्यांचा उद्धार करू शकत नाही. श्री चक्रधरा वांचोनी एवम नामाचे 10 ठाय संपूर्ण, अशा नामाच्या 10 ठायांचा आपण श्रवण या ठिकाणी केलेला आहे. दंडवत.